लहान असताना तर मी गाणं शिकायलाच नाही म्हणायचे. तर मग मी गाणं शिकायला बसावं म्हणून माझे बाकीचे मित्रमैत्रिणी सगळ्यांना आईनी गोळा केलेलं. सगळ्यांच्या आयांना सांगितलेलं की मी क्लास घेईन, त्यांना पाठवा, म्हणजे कुठे माझी मुलगी शिकायला बसेल गाणं. कॉम्पिटिशन कशी फेस केली, तर हे मी सारेगमपनी मला दिलेलं सगळ्यात मोठं एक वरदान आहे असं मी म्हणेन. काही करून 94% तर मिळवायचेच आहेत, हे मोटिवेशन होतं माझं तेव्हाचा अभ्यास करण्याचं. इतकं मला फर्ग्युसन आवडतं. आईनी एक गुरु म्हणून गाणंच नाही तर एक पर्सनॅलिटी पण डेव्हलप केली माझी. तुमचे मुद्दे काय आहेत हे तुम्ही स्वतः जाणून घ्या, तरच लोक तुमच्यावर जे प्रोजेक्ट करतायत ते त्याचा आणि तुमच्या स्वतःतल्या गोष्टींचा तुम्हाला फरक कळेल. व्हेरी इम्पॉर्टंट यार. मला आधी असं सांगितलं एका त्या कोऑर्डिनेटरनी की अगं माहितीये का आता काय झालं, सोनूजींनी तुला अप्रिशिएट केलं. इथेच मी अशी होते की व्हॉट, हो प्लीज मला याचा कोणीतरी याचा एव्हिडन्स द्या, मला फ्रेम करून ठेवायचं, कसा विश्वास ठेवू कळत नाहीये. एक्झॅक्टली. मला लहानपणापासून आईबाबांनी हेच सांगितलंय की देश पहिला मग बाकीचं सगळं. श्रीरंग अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आली आहे. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्या स्टुडिओमध्ये अशी एक गोड गळ्याची गायिका बसलेली आहे जिचा हा डेब्यू पॉडकास्ट आहे आणि तिने त्यासाठी या पॉडकास्टची निवड केली. याबद्दल मला विशेष आनंद होतोय. आर्या आंबेकर, वेलकम टू मिरची. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, सगळ्या लिसनर्सना. थँक्यू सो मच. एक तर हा निर्णय तू तुझ्या आयुष्यात घेतलास की इथपासून तू सुरुवात करशील. थँक्यू अबाउट दॅट. येस, एनी टाइम. माझं हे नव्या वर्षाचं एक रिझोल्युशन आहे. अच्छा. हे कम्फर्ट झोनच्या बाहेर येणे. कम्फर्ट झोन माझा न बोलणं हा असतो, थोडंसं बोलायला लागणं हा आता. सो आज आपण थोडंसं बोलणार आहोत. येस. खूप थोडेसेच प्रश्न मी आणलेले आहेत तर अच्छा, पण मला सांग सगळ्यात आधी की एकतर कशी आहेस आणि व्हॉट काइंड ऑफ मेंटल स्पेस आर यू इन, म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा आणि आर्या म्हणून सुद्धा काय चाललंय राईट नाव? आय एम इन अ व्हेरी हॅपी अँड पीसफुल काइंड ऑफ स्टेट. कारण मी नुकतंच आत्ता आर्ट ऑफ लिव्हिंगचं 21 days मेडिटेशन वर्कशॉप पूर्ण केलंय. ओ वाव. सो मी एका वेगळ्याच झोनमध्ये आहे सध्या. मी असं वाचलं, हे 2025 हे नवीन वर्ष इज अ इयर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन्स. काहीतरी कुठल्या तरी एका चायनीज का आय डोंट नो कुठल्या तरी एका ह्याच्यानुसार हे स्नेक इयर आहे म्हणे. अँड इट्स अ इयर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. सो जे तुमचे जुने, जे तुम्हाला वाटतंय की तुमचे हे हॅबिट्स तुम्हाला बाद करायचे आहेत, ते सापाच्या काठीसारखे टाकून द्या आणि एक इमर्ज ॲज अ नियर सेल्फ ऑफ युअर सेल्फ, असं एक नवीन तुम्ही असे इमर्ज व्हा, असं मी वाचलं. सो मी नंतर ठरवलं की हे एक चॅलेंज म्हणून घेऊ शकतो, नवं रेझोल्युशन नव्या वर्षाचं. आणि मग मी तो मेडिटेशन कोर्स केला, कारण एका ठिकाणी शांतपणे बसणे हे माझ्या स्वभावातच नाहीये. रिअली? पण मला तू वाटते शांत. हां, म्हणजे तशी मी शांत आहे, पण गाणं शिकायला किंवा शांत बसणे, विचार न करता शांत बसणे, हे जरा मी आता एफर्ट्सनी कमवतेय. सो कसं होता तो म्हणजे कोर्स? आय गेस तो ऑनलाईन जो होता, इज दॅट द सेम? येस, नाईस. तो मी एक कोर्स केला आणि मग श्री रविशंकरांचा सुदर्शन क्रियेचा कोर्स केला. करेक्ट. जो पण ऑनलाईनच होता, पण म्हणजे काहीच्या काही लेवलचं त्याच्यानी माझ्या एक पर्स्पेक्टिव्हच चेंज झालं. माझं दृष्टिकोनच अख्खा बदलला आयुष्याकडे बघण्याचाच. इतकं त्यांनी त्या 4 दिवसाच्या कोर्समध्ये सुद्धा, जो सुदर्शन क्रियेचा कोर्स नंतर केला मी, इतके काय नवे, कसं तुम्ही आयुष्य जगायला पाहिजे, आयडियल आयुष्य जगणं काय असतं ह्याचे एक नवे फंडे सांगितले. खूपच खरोखरचं ट्रान्सफॉर्मिंग होतं ते. वाव. ओके. आर्ट ऑफ लिव्हिंग ऑलरेडी वर्षाच्या सुरुवातीलाच मेडिटेशन कोर्स वगैरे तू केलेला आहेस, पण मला सांग की मग हे जास्त यावर्षी आपण बोलूया, हे कसं काही सुचलं तुला? रादर मेडिटेशन असं उलटं पाहिजे की अजून शांत, म्हणजे आर्या बोलणारच नाही वगैरे असं साधारण? नाही, हे माझ्या अजेंडावरच्या काही गोष्टी ज्या मी इतके दिवस नाही केल्या आहेत आणि ज्याच्यात मी एक कम्फर्ट शोधला होता की नाही, पॉडकास्ट वगैरेशी मी नाही आहे कम्फर्टेबल. बोलणं हे मुळात माझ्या स्वभावात फार नाही आहे. त्यामुळे भरभरून बोलणे किंवा असं काहीतरी, मी एखादी गोष्ट कुठेतरी बघितली आहे, मी कोणाला तरी, जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना हे सांगू शकते,
पण ह्याचं मी पब्लिकली सांगणं की बघा बघा मी इकडे गेले, इथे किती सगळं भारी आहे, किंवा मी आज किती हे काम केलंय, बघा मी आज हे काय केलंय, हे माझ्या स्वभावातच नाहीये. आणि मला खूप जण असं म्हणाले की यू नीड टू चेंज दिस. त्यामुळे मी असं एक विचार केला की आता हो म्हणून बघूयात. बघूयात, जे घडेल ते घडेल, गणपती बाप्पा मोरया. ओके, सो ह्या पॉडकास्टच्या शेवटी मी पुन्हा आर्याला विचारेन की कसा होता, वॉज युअर डिसिजन वर्थ इट ऑर नॉट? वॉज द डिसिजन वर्थ इट ऑर नॉट? पण मी तुझे पॉडकास्ट पाहिलेत, सो आय एम व्हेरी शुअर की तू फारच सुंदर प्रश्न विचारतेस आणि अभ्यास खूप छान केलेला असतोस तू. सो मला खूप आवडतं. अजिबात परफॉर्मन्स प्रेशर नाहीये मित्रांनो इथे या ठिकाणी. पण सुरुवातीला मला विचारायला आवडेल की आय नो की तुझ्या घरातच गाणं आहे, म्हणजे तू तुझ्या आईकडनं शिकली आहेस किंवा तुझे आजोबा, वडील, आजी सगळं गाणं घरात आहेच. तर सगळ्यात आधी तर तुझं म्हणजे जर आईच गुरु आहे तर ते इक्वेशन कसं आहे? कारण गुरूंबद्दल आपल्याला एक आदरयुक्त भीती असते, अर्थात प्रेम असतं, पण इथे ती आई पण आहे. सो आईसोबतचा जो एक हक्क आहे किंवा एक अनकंडिशनल प्रेम आहे तेही आहे. ते इक्वेशन मला समजून घ्यायला आवडेल की जेव्हा आईच गुरु असते तेव्हा कसं असतं ते नातं. मी पण ॲक्च्युली याचा फार विचार नव्हता केला, पण आत्ता तू म्हणतेस तर मला असं रिअलाईज होतंय की माझ्या डोळ्यासमोर अशा काही काही गोष्टी आत्ता अचानक सटासट आल्या की कसं लहानपणी मी अत्यंत हट्टी मुलगी होते. मी हे मुळात तुला माहिती आहे का की मी हे ठरवलं होतं की मी गायिका कधीच होणार नाही. हो, डॉक्टर व्हायचं होतं तुला, राईट? येस. सो माझे सगळे प्रयत्न त्या दृष्टीनेच सुरू असायचे कायम. पण केवळ घरच्यांना असं रिअलाईज झालं की हिच्या गळ्यात सूर आहेत, जर प्रॉपरली शिकवू शकलो हिला गाणं, काहीतरी एक पुश मिळाला तर माहीत नाही व्हॉट द फ्युचर होल्ड्स, पण तरी गाणं शिकवणं ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे. आपण सगळे म्युझिकल फॅमिली आहोत म्हणून. तर त्या दृष्टीने मग माझ्या आईने मला गाणं शिकवायला घेतलं. तेही कसं घेतलं की म्हणजे मी अटी घालायचे आईला. वाव. हां. हे कुठली आई मला अजूनही म्हणते, कुठली माझी शिष्या मला असं कधी म्हणत नाही की मी 15च मिनिटं गाणं शिकीन. आणि मी लिटरली लहान असताना मी 6:45 ते 7 हे माझं गाणं शिकण्याची वेळ ठरली होती. 7 वाजले की मी उठून निघून जायचे. एक तर मी यायचेच बसायला, ती आई खेचूनच बसवायची मला की बघ 6:45 वाजले, तूच सांगितलं होतं, आता ये बस शिक गाणं. अशा ह्याच्यात माझं गाणं शिकणं. त्याच्याही लहानपणी लहान असताना तर मी गाणं शिकायलाच नाही म्हणायचे. तर मग मी गाणं शिकायला बसावं म्हणून माझे बाकीचे मित्रमैत्रिणी सगळ्यांना आईनी गोळा केलेलं. सगळ्यांच्या आयांना सांगितलेलं की मी क्लास घेईन, त्यांना पाठवा, म्हणजे कुठे माझी मुलगी शिकायला बसेल गाणं. मला अजूनही आठवतंय माझ्या सगळ्या मैत्रिणी स्वतःच्या भावल्या, भातुकलीचं सामान असं घेऊन यायच्या. एक माझा फ्रेंड होता जो आईकडे पाठ करूनच बसायचा शिकायला. वाव. हा, म्हणजे तो यायचा आणि तो आईकडे पाठच करून बसायचा. पण हे सगळं माझ्या आईने सहन केलं, आई होती म्हणून. करेक्ट. मला गाणं शिकता यावं ह्या एवढ्या एका गोष्टीसाठी. सो असं ते इक्वेशन डेव्हलप होत गेलेलं आहे अंटिल द टाईम मी मॅच्युअर झाले आणि मी आपणहून तिला म्हणायला लागले की आई मला हा राग शिकव, मला ह्या रागाची आत्ता गरज आहे, तर मला प्लीज हा राग शिकवशील का. सो इथपर्यंत ते डेव्हलप होत गेलं. पण मग नंतर आई अटी नाही घालायची की मी तुला राग शिकवेन जर तू. नाही, कधीच नाही. दॅट्स आय गेस दिस इज व्हॉट इट इज. मला वाटतं की ही असं इक्वेशन मी पण नाही बघितलंय गुरु आणि शिष्याचं. जनरली आपण किती ऐकतो ना की शास्त्रीय संगीतात तर फारच म्हणजे एक शिस्त असते. येस. पण हे भारी आहे. मी कोणत्या तरी मला वाटतं पॉडकास्टमध्येच ऐकलेलं की आयडियल शिक्षण ते असतं जे तुम्हाला अजून म्हणजे तुमची अजून शिकण्याची कुवत बिल्ड करतं. इट बिल्ड्स द कपॅसिटी करेक्ट टू लर्न. करेक्ट. दॅट इज एज्युकेशन. तर मी जर ह्याच इक्वेशनला पुढे नेलं तर, आणि इफ यू लुक बॅक, तर आईने जे जे काही शिकवलं त्याने तुझी शिकण्याची किंवा ती जी ग्रास्पिंगची कपॅसिटी आहे ती वाढत गेली का? ती कशी वाढत गेली, काय सांगशील? खूप कमाल प्रश्न विचारलास. पण येस, डेफिनेटली. कारण आपण जे म्हणतो ना की माझी आई मला एक्झाम्पल देताना हे असं नेहमी सांगायची की एका व्हास्ट समुद्रात तुमची एक नाव आहे, तर ती किनाऱ्याला लागण्याच्यासाठी जो एक गायडिंग लाईट असतो, जो कंपासचं नॉर्थ डिरेक्शन दाखवण्याचं काम जो करतो तो गुरु असतो. सो ती एक दिशा तुम्हाला तो गुरु दाखवतो. आणि मला वाटतं की माझ्या आईने लहानपणापासून नकळत हे संस्कार माझ्यावर केले की माझ्यासमोर गाणं शिकायला बसणे, की जेणेकरून माझा कान तसाच डेव्हलप होईल. मला अजूनही आठवत आहे की
एकदा आई मला म्हणाली की चल बस, मी तुला एक हसले मनी चांदणे गाणं शिकवते. आणि मी तिला ते धडा 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 तसंच म्हणून दाखवलं. कारण ती माझ्यासमोर तिच्या स्टुडंट्सचे क्लासेस घ्यायची. कारण माझ्या कानावर गाणी पडावीत ह्या हेतूनी मी शाळेत गेले असताना ती क्लासेस घेऊ शकत होती खरं तर. पण मी आल्यावर ती क्लासेस ह्याच्यासाठी घ्यायची की माझ्या कानावरती गाणं पडावं किंवा ती तिचा रियाज करायची. तर हे जे काही एक नकळत कान तयार होणे हे जे काय झालं ना, त्याच्यानी ती ग्रास्पिंग कपॅसिटी जास्ती डेव्हलप झाली असं मला वाटतं. की आता जर का आत्ता रिसेंटली मी चेन्नईला राजा सरांकडे एक गाणं गायले, तर लिटरली मी 7 वाजता निघाले घरातनं आणि चेन्नईला डायरेक्ट पोचले. त्यांनी मला 10 वाजता बोलवलं होतं आणि त्यांच्या स्टुडिओत मी 9:30 पावणे 10 पोचले. राजा सर तिथे ऑलरेडी आलेले होते. अच्छा, राजा सर इज इलाई राजा बाय द वे. येस. आणि त्यांनी आणि त्यांच्या असिस्टंटनी मला तिकडे गाणं शिकवलं. तर आता एरवी कसं असतं गाणं शिकताना की आपण ॲटलिस्ट आपल्याकडे शब्द असतात, करेक्ट, त्यानुसार आपण शब्दांना जी चाल आहे ती लक्षात ठेवतो. इथे शब्द लक्षात ठेवणे हाच मुद्दा नव्हता, कारण गाणंच तेलुगू होतं. सो अशा वेळेस मला वाटतं की हे ग्रास्पिंग जास्ती कामी येतं, की जे कान तयार होणं असतं की एक ते जे सांगतायत त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवणं, किंवा हे जे काही असं आहे ना की आता समजा आई मला शिकवत असताना जर का म्हणाली की म रे प म प नी प, तर ते मी तसाच्या तसं का गाऊ शकते, कारण माझ्या समोर ते स्ट्रक्चर दिसतं. कारण हे ती म रे प मध्ये नाही सांगणार, मला आकारात सांगेल. आ आ तर हे मला इन्स्टंटली जर मला ग्रास्प करायचं असेल तर मला ते व्हिज्युअलाइज करायला लागतं. करेक्ट, करावं लागत नाही, म्हणजे ते होतं. हां, तसंच होतं ते. तो एक ग्रास्पिंग डेव्हलप होण्याचा एक भाग आहे असं मला वाटतं, की जेव्हा त्यांनी हे तेव्हा कामी आलं, जेव्हा किंवा अशा सगळ्या सिच्युएशन्समध्ये जिथे स्टुडिओत जाऊनच आपण गाणं शिकतो, तर ती चाल जी असते ती कशी आपण अदरवाईज ग्रास्प करणार, ते हेच सगळं शिक्षण तिथे कामी येतं असं मला वाटतं. वाव, हा खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह. ऍक्च्युली मी हा विचार नव्हता केला कधी की दुसऱ्या भाषेत गाताना ते मेमराईज कसं होतं किंवा ते ग्रास्प कसं होतं. सो थँक्यू. पुढे कोणाला तरी मी हा प्रश्न विचारेन, आर्याला क्रेडिट देऊन. पण नाही, मगाशी मी म्हटलं तसं की तुला तुझ्या पणजीचा सहवास सुद्धा लाभला, आणि मला हे विचारायला आवडेल की यार खूप कमी लोक असतात ज्यांच्या घरी पणजी किंवा पणजोबा असतात, किंवा आजकाल तर आजी आजोबा असतात, हेही खूप रेअर झालंय. तर कमिंग होम टू अ पणजी किंवा आजी किंवा आजोबा, हे फिलिंग किती भारी असतं, कसं असतं, आणि तुला काय वाटायचं त्यावेळेला? मला लहानपण हे असंच आठवतंय. माझ्या आईनी फोटोज काढून ठेवलेत की मला आजोबा शाळेत सोडायला स्कूल बस यायची, तर त्या स्कूल बसपर्यंत आजोबा घेऊन जायचे, सगळं दप्तर त्यांच्या हातात, छत्री ते माझ्या डोक्यावर ठेवणार, कारण शाळा पावसात सुरू व्हायच्या. करेक्ट. माझ्याकडे अजूनही ते फोटोज असतील तर मी तुला दाखवते. दरवर्षी शाळा सुरू होतानाचा आमचा पहिला फोटो असायचा, पहिल्या दिवशीचा. हा फोटो असाच आहे की मी रेनकोट घालून उभी आहे आणि आजोबा मला सोडायला चाललेत, त्यांच्या हातात माझं दप्तर आहे. किती गोड आहे. आणि खूप ना, मी लहान 3 वर्षाची वगैरे होते. माझ्या आईनी, जर का माहिती नसेल तुम्हाला तर, डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे आईनी माझ्या 9 वर्ष घरंदाज तालीम घेतली. त्यामुळे मी अगदीच 3-4 वर्षाची होते तेव्हापासून ते पुढे 9 वर्ष आई अशी अश्विनीताईंकडे राहायला जायची. कितीतरी दिवस त्यांना जेवढे दिवस गाणं शिकवायला त्या शिकवतायत तेवढं शिकायची, मग परत यायची. आणि मग मला सांगितलेलं असायचं तिने की आता मी गाणं शिकायला चालली आहे, मी शुक्रवारी परत येईन. असं मला आजी आजोबा सांगतात. म्हणजे की आई निघाल्याच्या क्षणापासून मी विचारायचे की आजी शुक्रवार आला का, आबा शुक्रवार आला का. त्यामुळे त्याच्यानंतरचं माझं सगळं सांभाळ करणे हा मुद्दा आजी आजोबांनीच केला. जेव्हा आई अश्विनीताईंकडे असायची, मग मला कसं एंगेज ठेवायचं घरी, हे सगळं मला आजी माझे लिटरली आमच्या बंगल्याच्या टेरेसवरती खडूनी अक्षरं वगैरे लिहून काढायची, क ख अ आ ई. आणि मग हा आमचा एक खेळ असायचा. आता जा, क कुठे लिहिलाय शोधून काढ, ख कुठे लिहिलाय, मग मी जाऊन पळत पळत हे इकडे ख लिहिला आहे वगैरे. हा आमचा खेळ असायचा. माझी पणजी घरी बसल्या ठिकाणहून माझ्याशी लपाछपी खेळायची. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हे आत्ताची लहान मुलं
आणि मी खरंच किती ट्रिमेंडस फरक. म्हणजे माझी पणजी बसल्या ठिकाणून मला म्हणायची, सोनू अच्छा टेबलच्या मागे का, आणि मी खुर्चीच्या मागे लपलेली असायचे, मी उठून उभी राहायचे तिकडून, नाही चुकलं मी खुर्चीच्या मागे होते पणजी. पण त्यावेळेची तू हे बिलीव्ह करायचीस. एक्झॅक्टली, तेच मी म्हटलं की आत्ताची लहान मुलं कशी आहेत आणि मी कशी होते. पण मला असं वाटतं की खूप वेगळं आणि गोड नातं असतं आणि खूप वेगळा ओलावा असतो जेव्हा आजी आजोबा तुमच्यासोबत राहत असतात किंवा तुम्ही घरी येता आणि कोणतरी असतं. की माझी आजी मला गाणं शिकवतेय. अच्छा. आणि त्याच्यात मी काय म्हणजे मला आईने इकडे नाक पुसायचा रुमाल बांधतात ना, तसा रुमाल बांधलाय. पण मला तो रुमाल हे मोठे लोक कसे ओढणी घेतात तसा ओढणीसारखा तो मी मागे टाकलाय. वाव यार. तसा फोटो आहे माझ्याकडे समोर. मी वही घेऊन बसली आहे, जी 2.5 वर्षाची मी, मला वाचताही यायचं नाही, पण आजीकडे शिकायला येणाऱ्या मुली त्या वही घेऊन बसतात म्हणून मी पण वही घेऊन बसायचे. आणि मग अगदीच माझं मूड नको जायला म्हणून आजी मला त्याच्यात चित्र काढून द्यायची गाण्याच्या लिरिक्सनुसार, आणि मग चित्रांवर बोट ठेवून मी गाणी शिकलेली आहे. हे असं सगळं माझं, मला खूप असं वाटतं की हे श्रीमंत बालपण. खरंच यार, किती गोड आहे. मला आता तू म्हणालीस त्यावरून हे आठवतंय की म्हणजे हे विचारावं असं वाटतंय की मेमरी किंवा लक्षात ठेवणं हा जो एक मुद्दा आहे तो आजकाल तर आपल्याला लोकांचे फोन नंबरही लक्षात नसतात, पण तू जसं म्हणालीस की ती ग्रास्पिंग पॉवर तुझी अशी अशी डेव्हलप होतीये, डू यू थिंक त्यामुळे तुला इन जनरल लक्षात ठेवणं पण सोपं जातंय? कारण गाण्याचे शब्द तर आय एम शुअर तुला लक्षात ठेवावे लागत असतील. या गाण्याच्या शिक्षणामुळे इन जनरल पण मेमरीवरती काही परिणाम होतो असं तुला वाटतं? डेफिनेटली होतो. जे माझ्या गुरुजनांकडनं, आईबाबांकडनं जे मी ऐकलेलं आहे की आपण जे काही त्या वाढत्या वयात शिकत असतो, जितकं तुम्हाला शिकता येईल तितकं शिकून घ्या, जितकं तुम्हाला आकलन तुमचं करता येईल तितकं वेगवेगळ्या कलांचं वेगवेगळं नॉलेज आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण एकाचा दुसरीकडे नक्की फायदा होतो. तुम्ही इकडे काहीतरी एक गाण्यात शिकला आहात, पण ते तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या मेमरीसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो ट्रू. यू नेव्हर नो. कारण हे सगळं एकमेकांशी रिलेटेडच आहे. मेमरी इज मेमरी, गाण्यात असू दे, नाही तर तुमच्या अभ्यासातली असू दे, नाही तर कुठलेही चित्र काढतानाची असू दे. करेक्ट. पण ती एका कलेत शिकलेली ती गोष्ट दुसऱ्या कलेत तुम्हाला डेफिनेटली यूज होणार. 100%. तू मगाशी मला सांगत होतीस की तू चित्रकला करायला घेतलीस आणि काहीतरी झालं, तर मला ते ऐकायचं. मी चित्र काढायला घेतली लॉकडाऊनमध्ये. असंच एकतर मी शाळेत असताना नेहमी C ग्रेड ड्रॉइंगमध्ये, कारण ती बाकी सगळ्यात टॉपर होती हे मला इथे सांगायला आवडेल. थँक्यू. येस. म्हणजे ती नंतरही गोल्ड मेडलिस्ट आणि देशातून दुसरी वगैरे असे साधारण. ड्रॉइंग वॉज लाईक कोणत्याही स्कॉलर काइंड ऑफ व्यक्तीसाठी ड्रॉइंग इज द लिस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. ठीक आहे की म्हणजे ठीक आहे ड्रॉइंग मध्ये वगैरे, मॅथ्स सायन्स मध्ये टॉप वगैरे करणाऱ्यांना ड्रॉइंगचं इतकं नसतं. तर त्यामुळे C. हो, पण बरोबर आहे, मला अभ्यास करायला खूप आवडायचा लहानपणी. सो ड्रॉइंगकडे एवढं लक्ष कधीच दिलं नाही मी. सो नेहमी C ग्रेड. तर लॉकडाऊनमध्ये मी असं ठरवलं की आता आपण ड्रॉइंग करून बघूया जमतंय का. आणि मी एक स्केच काढायला घेतलं. ते ऑलरेडी काढलेलं स्केच होतं कोणीतरी, मी फक्त त्याचं अनुकरण केलं. तर नंतर मला असं जे मी ते, आणि बघ माझे गट्स बघ की पहिल्यांदाच मी स्केच काढलं आणि मी इन्स्टावर पोस्ट केलं ते. तर लोकांकडनं मला असं कळलं की अपॅरेंटली स्केच काढणं खूप डिफिकल्ट असतं. हो. तर तेव्हा मला असं रिअलाईज झालं की हे जे काही मी ज्यांनी ऑलरेडी काढलं होतं ते स्केच, स्वामी समर्थांचं होतं, तर त्यांचं ते बघून मी जे काढत होते, तर ज्या ठिकाणी त्यांनी काही समजा कॉन्टुरिंग केलं असेल किंवा काही वेगळं शेडिंग केलं असेल, तर ते मला इथे शेडिंग केलं आहे, इथे कॉन्टुरिंग केलं आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, वेगळ्या शेड्स कशा यूज झाल्या. ब्लॅक पेन्सिल स्केचच होतं, सो ब्लॅकच्याच किती शेड्स यूज झाल्या, ह्या कशा झाल्या असतील, हे जे काही एक बघून मी काढायला घेतलं. तर ते बघणं जे असतं ना, डिटेलिंगनी बघणं, हे माझं गाणं ऐकतानाचं जे डिटेलिंगनी मी गाणं ऐकते अभ्यासाच्या दृष्टीने, तो अभ्यास मला इकडे असा आपणहून काय म्हणूया अप्लाय केलं गेलं ह्या कलेत सुद्धा. असा मला एक नंतर मी असं विचार केला की आपण तर काही कुठे काही शिकलेलो नाही. करेक्ट. आपल्याला कोणी सांगितलं नाही की कसं करायचं. एक्झॅक्टली. सो हे डेफिनेटली गाण्यातलं जे शिकले होते तेच इकडे काहीतरी कामी आलं असणार.
इंटरेस्टिंग. तू आत्ता ऐकण्याबद्दल बोललीस तर हा प्रश्न मी तुला विचारणारच होते की खास करून आजच्या काळात जिथे आपण खूप जास्त बघतोय आणि फक्त ऐकतोय कमी बऱ्याच वेळेला, तर तुझ्यावर ऐकण्याचे संस्कार कसे झाले? आणि लहानपणी तरी आपल्यासोबत काही गुरुजन असतात किंवा घरातले असतात किंवा कोणीतरी आपल्याला सांगतं की हे ऐक किंवा हे छान आहे. मोठं झाल्यानंतर तो कान तयार ठेवत राहणं इज अ डिफिकल्ट टास्क इव्हन. तर त्यावेळेला कोणी तुझा कान तयार केला आणि त्यानंतर तू काय करतेस तुझा कान तयार ठेवायला आत्ता? त्यावेळेला डेफिनेटली आईच, कारण मी आईला लहानपणी रियाज करताना ऐकलं. जसं तू म्हणालीस म्युझिकल फॅमिलीमध्ये मी असल्यामुळे मी लहानपणापासून हे बघतीये की माझी आई रियाज करतीये, ती कसा कोणाचं ऐकतीये गाणं ऐकणे म्हणजे ती काय करतीये, त्याच्यातले कुठले मुद्दे ती त्याच्यावर फोकस करतीये आणि ते स्वतःच्या गाण्यात आणते. हे सगळं मी आईचं बघितलं सुद्धा, माझ्या आजीचं गाणं ऐकलं आणि हे त्यांनी मला नकळत ते संस्कार होत गेले की हे गाणं म्हणजे आपल्या घरी. आता समजा माझी आई जयपूर घराण्याचं गाणं अश्विनी भिडे यांच्याकडे शिकलेली आहे, तर जयपूर घराण्याचं गाणं शिकण्याची आणि ते गाणं ऐकण्याचे जास्ती संस्कार लहानपणापासून झाले. किंवा आई तिच्या कॉलेज डेजमध्ये असताना संगीत शारदा नाटकात शारदेची भूमिका करायची. वाव. आणि तिला अनेक अवॉर्ड्स, त्याच्यासाठी नॅशनल लेवलचे अवॉर्ड्स वगैरे मिळालेले आहेत. सो घरी बालगंधर्वांची नाट्यगीतं असो किंवा हे असं सगळं घरी लागलेलं असायचं. बाबांना गझल्स ऐकायला खूप आवडतात, त्यामुळे गुलाम अलीच्या गझल्स लहानपणी घरी लागलेल्या असायच्या. मला अजूनही एक संडे असा आठवतो की आई बाबा कामं करतायत आणि आमचा कॉम्प्युटर तेव्हा होता, कॉम्प्युटर आणि 2 स्पीकर, त्याच्यावरती गुलाम अलीच्या गझल्स, मीराचे गझल्स लागलेल्या असायच्या, आशा भोसले आणि गुलाम अली. सो हे लिसनिंगचे लहानपणापासून नकळत संस्कार झाले की हे गाणं ऐकणं म्हणजे हे चांगलं म्युझिक आहे, हे आपले आई बाबा करतायत म्हणजे हे चांगलं म्युझिक आहे, हे चांगलं असणार, हे योग्य आहे, असं एक लहानपणापासून नकळत संस्कार झाले. आणि ते ओव्हर द टाईम आता चेंजिंग टाईम्सनुसार गाणं ऐकण्याचं एक स्कोप वाढला. करेक्ट. आणि थँक्स टू इंटरनेट, सोशल मीडिया, एंटायर ग्लोबल म्युझिक तुमच्या एवढ्याशा मोबाईल हँडसेटमध्ये आहे. काहीही तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला ते मिळतं. सो जर का मला आत्ता असं ह्या एका कुठल्या तरी गाण्यात मला एक एरी टोन लावायचा आहे आणि मला सांगितलंय की व्हॉट वॉज आय मेड फॉर, ह्या गाण्यासारखा टोन तुला त्या गाण्यात लावायचा आहे, तर मी इन्स्टंटली सर्च करून बघू शकते की व्हॉट वॉज आय मेड फॉर हे गाणं काय आहे. करेक्ट. मी त्याच्यात कसा आवाज लावला पाहिजे, त्या गाण्यातलं मी काय उचललं पाहिजे. तर हे जसं काय गरज जशी बदलत गेली तसं तसं लिस्निंगसुद्धा बदलत गेलं. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम किशोरीताई, अश्विनीताई, लता मंगेशकर, आशा भोसले, गुलाम अली, टू आत्ताची इंग्लिश गाणी. किंवा आत्ता रिसेंटली मला एक छोटी मुलगी भेटली होती आणि ती मला म्हणली, अरे ताई तू के पॉप ऐकतेस की नाही? मी म्हटलं मी नाही ऐकत के पॉप, म्हणून मी ते तिने सांगितलं म्हणून मी ऐकायला घेतलं. आणि इंटरेस्टिंगली ते छान आहे, आवडू शकतं हे. म्हणजे इतका वास्ट स्कोप आहे आता, म्हणजे तुम्हाला जितकं तुम्ही ऐकाल तितकं कमी आहे आणि जे तुम्ही ऐकाल त्याचा तुम्हाला तुमच्या गाण्यात यूज करता येणारच आहे. इंटरेस्टिंग. मलाही विचारायचं आहे की खूप आपण सिंगर्सना हे म्हणताना मी ऐकलेलं आहे की हे गाणं मी बसवलं, ते गाणं मी बसवलं, हे माझं बसलंय, ते मी बसवणार आहे. तर आय एम जस्ट व्हेरी क्युरियस की गाणं बसवणं म्हणजे नेमकी काय प्रोसेस असते, काय होतं त्यात? गाणं बसवणं म्हणजे सगळ्यात आधी तर आपण लिरिक्स बघतो की लिरिक्स काय आहेत, त्याच्यावरनं कळतं की गाण्याचा भाव काय आहे, गाणं हॅपी आहे का सॅड आहे का काय आहे. मग त्यानुसार म्हणजे तू हे कोणीतरी सांगितलेलं गाणं बसवणं असं म्हणतेस का स्वतःचं गाणं रेकॉर्ड करताना? आयदर वेज की तुला एक गाणं आता बसवायचंय, ते कोणी गायलेलं असेल किंवा तूच पहिल्यांदा गाणार आहेस असंही असू शकतं. ओके, तर कोणी गायलेलं गाणं असेल तर आपल्याला हे माहिती असतं की आता हे लता मंगेशकरांनी गायलेलं किंवा आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आहे, ह्याचे लिरिक्स असे असे आहेत. समजा काय, आता मला गाणंच आठवत नाहीये कुठलं असं एखादं गाणं आहे, सांग कुठली. आता तू ते मिराजे ते म्हणालीस तर ते दयारे दिल आहे किंवा सलोनाचा सजन. ओके, आता आशा भोसलेंनी ह्या गाण्यात काय 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 केलं आहे म्हणून आपल्याला हे गाणं आवडतंय. ओके, तर ह्या लिरिक्सना समजा सलोनासा सजन है और मैं हूँ, ही कॉन्सेप्ट काय आहे बघ,
म्हणजे लिरिसिस्टनी त्यांचं काम सुप्रीम केलेलंच आहे, सिरियसली कंपोजरनी त्यांचं काम सुप्रीम केलेलंच आहे, आणि ते आपल्यापर्यंत त्यांच्या आवाजातनं पोचवण्याचं काम आता आशाबाई करतायत. तर त्यांनी काय विचार ह्याच्या मागे केला आहे, त्यांनी कसा आवाज लावला, त्यांनी कुठल्या गाण्याला कुठल्या वर्डला जास्ती फोकस केलं, किंवा कुठला वर्ड हळूवार गायल्या, किंवा हरकत कशी घेतली. इतक्या एकसे एक हरकती आशाबाई, लताबाई यांनी त्यांच्या गाण्यात घेतलेल्या आहेत की हे सगळं मी सांगते ना की आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की लहानपणी सारेगमप लिटल चॅम्प्स माझ्या आयुष्यात घडलं, की इतक्या राऊंड्समध्ये इतकी नवी गाणी बसवली गेली, सगळ्या गाण्यांचा अभ्यास केला गेला, सगळे ते प्रत्येक गाण्यात जे अलंकार असतात ते गळ्यावर चढले. सो काय तुझा प्रश्न होता? काय नाही, गाणं बसवताना तर हेच सगळं की ह्याच्यात ही एक हरकत यूज झालेली आहे, एक छोटीशी तान ह्याच्यात झाली. समजा सलोना सा सजन है, तर सलोना सा हा खटका यूज झाला, सजन है हरकत यूज झाली, और मैं हूँ जम्प्स यूज झाल्या, स्ट्रेट नोट्स यूज झाल्या. तर हे सगळ्याचा गाणं व्हिज्युअलाइज करणं की इकडे हे यूज झालं, तिथे यूज झालं, हे आपल्या गळ्यावरती ते बसवणं, गळ्यावर चढवणं आपल्या, त्याचा तसा प्रयत्न करणं, हे सगळं गाणं बसवण्याच्या प्रोसेसमध्ये येतं. वाव, किती इंटरेस्टिंग आहे यार हे. कमाल. तू आता लिटल चॅम्प्सचं म्हणालीस तर अर्थातच आय हॅव टू आस्क यू अबाउट दॅट. पण मी अनुभव नाही विचारणार, कारण मला असं वाटतं की आतापर्यंत खूप वेळा तू ते शेअर केलंयस. पण मला खूप ही भारी गोष्ट वाटते की त्यावेळेला इट वॉज वन ऑफ अ काइंड. तो जो शो त्यावेळेला झाला लिटल चॅम्प्स, हा तो पहिलाच होता, तो पहिलाच एक्सपेरिमेंट होता. लोकांसाठी ते नवीन होतं, तुमच्यासाठीही ते नवीन होतं, सगळ्यांसाठीच ते नवीन होतं. आता वी हॅव अ लॉट ऑफ रियालिटी शोज, पण तेव्हा लहान मुलांना घेऊन तसे एक्सपेरिमेंट झाले नव्हते. तर त्या वयात स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन हा कॉन्सेप्ट तू कसा डायजेस्ट केला होतास? फॉर्च्युनेटली लिटल चॅम्प्सच्या आधी मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत होते शाळेत असताना. जसं मी म्हटलं की घरी एक आईच गुरु म्हणून असल्यामुळे करेक्ट, तिने जो मला एक लहानपणीच गाणं करण्यासाठीचा एक पुश दिला की शाळेच्या स्पर्धांमध्ये नाट्यगीतांच्या स्पर्धा, भक्तिगीताच्या स्पर्धा, भावगीताच्या स्पर्धा. एक स्पर्धा होती जी सारेगमच्या इमिजिएट आदले दोन्ही वर्ष मी भाग घेतलेला त्याच्यात प्रशांत आमले फॅन फाउंडेशनची कॉम्पिटिशन होती स्टेट लेवलची. अच्छा. तर आधी त्याच्या स्पर्धा आंतरशालेय लेवलला, मग काय इंटर सिटी, डिस्ट्रिक्ट आणि मग इंटरस्टेट अशी ती कॉम्पिटिशन होती. आणि दर राऊंडला 4 भावगीतं, 4 भक्तिगीतं, 4 नाट्यगीतं बसवायची. बापरे. आणि ऑन स्टेज जाऊन जजेस तुम्हाला सांगणार की ह्या नाट्यगीतात 4 पैकी हे नाट्यगीत गा, 4 पैकी हे भक्तिगीत गा. तर अशा मी 3 राऊंड्स 2 वर्ष असं दरवेळेस पार्टिसिपेट केलं होतं. त्यामुळे तो एक लिटल चॅम्प्ससाठी लागणारं एक मनाची तयारी आणि गाण्यांची वोकॅब ती माझी तेव्हा रेडी होती. आणि सारेगमपनी मी म्हणेन की एक तर सारेगम एक प्लेझंट सरप्राईज म्हणूनच माझ्या आयुष्यात आलं की बघ नाही करायचं ना तुला गाणं, घे आता बघ मज्जा. अशा ह्याच्यात एक विथ अ बँक एंट्री केली सारेगमपनी. सो पण जोक सपाट, सारेगमपनी मला खूप दिलं एक प्लॅटफॉर्म, जो अनेक आपल्याकडे आत्ता टॅलेंटेड सिंगर्स आहेत पण केवळ त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये म्हणून त्यांची कला आपल्यापर्यंत येत नाही. राईट. पण देवाच्या कृपेनी सारेगमप हा प्लॅटफॉर्म मला मिळाला आणि गाण्यात कसं पुढे जाऊ शकतो आपण अजून ह्याची एक दिशा मिळाली, एक डिरेक्शन मिळाली. आणि सगळ्यात जास्ती आता तू म्हणतेस ते की कॉम्पिटिशन कशी फेस केली, तर हे मी सारेगमपनी मला दिलेलं सगळ्यात मोठं एक वरदान आहे असं मी म्हणेन की त्या कॉम्पिटिशननी मला कॉम्पिटिशन फेस करणे, मेंटली टफ होणे, मेंटली स्ट्रॉंग होणे ही एक खूप मोठी गोष्ट लहान वयातच शिकवून टाकली. करेक्ट. की इतकं आता समजा मला एक आठवतं आहे, माझा एक एपिसोड होता आणि सर माझं नाव म्हणजे आता कुठे आर्याचंच गाणं आत्ता आहे, आर्या आहे कुठे, माझ्या नावाच्या अनाऊन्समेंट्स होत आहेत तिथे सेटवरती. आणि मला आमची कोऑर्डिनेटर वरती घेऊन गेली चेंजिंग रूममध्ये.
कारण माझं काहीतरी इकडून एक मणी निघाला होता ड्रेसचा का असं काहीतरी, तर ते स्क्रीनवरती दिसत होतं. अच्छा. तर तो फोडायचा होता. त्या ज्यांनी कोणी अल्टर केलेला माझ्या मापाचा ड्रेस, त्यांना तो मणी फोडताना त्यांनी काहीतरी माती खाल्ली वाटतं, तो मणी दिसायला लागला स्क्रीनवरती. तर सर माझं नाव घेत आहेत तिकडे, कुठे आर्या, तिच्यासाठी अख्खं शूट थांबलं आहे वगैरे. आणि ह्या पॅनिक मोडमध्ये मी त्या ड्रेस ज्यांनी तो अल्टर केलेला त्यांना तो दुरुस्त करायला दिला. मग त्यांनी तो मणी नीट केला. मग मी घाई धावत 4 मजले खाली आले आणि गाणं गायला उभी राहिले. आणि मग अशी पूर्ण शांतता आणि रोल कॅमेरा, रोलिंग, आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात मी धडधड 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 माझ्या छातीत होत होतं की ह्या कुठल्या पॅनिक स्टेटमध्ये मी आत्ता गाणं गायला उभी राहिली आहे. आणि गाणं समयीच्या शुभ्र कळ्या, माय गॉड. तर ते गाणं निभावलं गेलं म्हणजे छान. पण ही जी एक मेंटल स्टेट, ह्या स्टेटमध्ये सुद्धा आपल्याला शांत गाणं गायचं आहे. कारण ऐकणाऱ्या लोकांना काही मी सांगायला जाऊ शकणार नाहीये की मी आता धावत पळत आली आहे, माझी माहिती आहे का काय झालं होतं माझ्या ड्रेसचं. कोणाला एक्सप्लेन करायला जाऊ मी, कोणालाच सांगूच शकत नाही. त्यामुळे ही जी काही एक मेंटली टफ बनणे, किंवा आपण स्टेजवरती गायला जातो आहोत आणि कोणीतरी आपल्याला म्हणतंय की आज काय तू मेकअप तुझा केलायस का? आणि मी अशी की का नाही, काही नाही, ठीक आहे. म्हणजे काय सांग, आता मी घाण दिसते का, तर तसं सांग, असं नाही. पण म्हणजे हे जे काय आहे ना, हे खूप लहान वयात एक तयारी झाली. आता तू मला सांग, मी माझा ड्रेस कसा आहे, मी कशी दिसते आहे, ह्या कशाचाही माझ्या परफॉर्मन्सवरती मी परिणाम होणार नाही याची मी काळजी घेईन. ती गोष्ट आता मला मॅटरच करत नाही, कारण त्याची तेव्हाच सवय झाली. त्याच्यावरती वाईट वाटून गाण्यावर परिणाम होणं तेव्हा घडून गेलं. करेक्ट. तर हेच जे काही एक कॉम्पिटिशनमधनं जाणं शिकतो ना आपण, ह्याला तोडच नाहीये. सिरियसली. म्हणजे एक कलाकार म्हणून जी ती फ्लेक्झिबिलिटी लागते, आजही तू मला वाटतं बाहेर कुठे परफॉर्म करायला गेलीस तर कोणत्याही इव्हेंटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंतची गडबड हा एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे, कितीही प्लॅनिंग केलं तरी. आणि त्यामुळे असं होऊच शकतं की काहीतरी क्रम बदलला, हे झालं ते झालं. युएसला गेले होते आत्ता, मी जे आर्या आंबेकर लाईव्ह सोलो कॉन्सर्ट करते त्याची आमची US टूर होती. तर शिकागोला प्रोग्राम होता आमचा आणि आदल्या दिवशी व्हेन्यू चेंज झाला, काहीतरी हे झालं, माहिती नाही म्हणजे काय झालं, पण व्हेन्यू चेंज झाला. आणि त्या नव्या व्हेन्यूमध्ये आमचा 3 वाजता शो होता आणि 1 वाजल्यापासून सगळे वाट बघत होते की वायर्स का काय केबल्स ज्या लागणार आहेत त्याच नव्हत्या आलेल्या. आणि मग त्या काहीतरी 2:30 वाजता वगैरे आल्या. शपथ. आणि मग भराभर केबल्स लावणं झालं. एवढा पूर्ण वेळ मी रेडी होऊन स्वतःला शांत करते की ठीक आहे, होऊ शकतं, अजून 3 वाजायला अर्धा तास आहे वगैरे. आणि 2:30 वाजता हे सगळी धावपळ झाली आणि मग 3 वाजले, काहीच घडलं नाही. 2:15 वाजले, काहीच घडलं नाही. सगळ्या केबल्स लागलेल्या होत्या, पण मुख्य मुद्दा स्पीकर्समधनं आवाज बाहेर जाणे हाच घडला नाही. आणि मग सगळ्यांची आरडाओरड आतमध्ये, चिडचिड, तू हे केलंस की नाही, तू ते केलंस की नाही, हे कर, ट्राय कर, ते कर. 2:15 वाजले, 3:30 वाजले. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात अचानक असं डिसिजन घेतला तिकडच्या लोकांनी की आता जे होईल ते होईल, आपण पडदा तर उघडूया. आणि स्पीकर्समधनं आवाज येतच नव्हता. आणि जो एकमेव मॉनिटर असतो, जो आम्हाला ऐकू येण्यासाठी असतो, स्टेजवर ऐकू येण्यासाठी, तो ऑडियन्सकडे केला त्यांना तो आवाज ऐकू यावा म्हणून. आणि पडदा उघडून टाकला. आणि अख्खी कॉन्सर्ट मी अशीच केली, मला काही ऐकू येत नाही माझं. आणि इतकं मला छान वाटतं माझ्या म्युझिशियन्सच्या टीमचं की जी माझी अख्खी टीम होती त्यांनी सगळ्यांनी इतकं 100% दिलं स्वतःचं की ऑडियन्समधल्यांना कळलं सुद्धा नाही की आम्ही ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं गेलो होतो. बापरे. हो, पण म्हणजे हे सगळं होत असतं आणि ह्याच्यात सुद्धा आपण शांतपणे आपलं काम करायचं असतं. ह्याची मानसिक तयारी लहानपणापासून झाली, हे खूप छान झालं त्या कॉम्पिटिशनमुळे. खरंय. मला हे विचारायला आवडेल की आता खास करून आपण जर गायक बघितले तर इवन सिंगर्स आर सेलिब्रिटीज इन देअर ओन वे, करेक्ट. आणि आता असं झालंय ना की कोणत्याही कार्यक्रमाला तुम्हाला फक्त तिथे प्रेझेंट असून आणि छान गाऊन चालत नाही, तर तुम्हाला प्रेझेंटेबल पण राहायचं असतं, मग तुम्हाला परफॉर्म पण करायला लागतं. खूप गोष्टी त्याच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. तर तू या सगळ्याशी लाईव्ह परफॉर्म करायला लागल्यानंतर कसं कोप अप केलंस, आणि आय वुड लाईक टू नो की तू कसं बघतेस या सगळ्याकडे. फॉर मी गाणं हे अटमोस्ट इम्पॉर्टन्सचं आहे अजूनही.
काही म्हणजे खूप वेळ बदललेली आहे. आता टाइम्स हॅव चेंज्ड. करेक्ट. आणि लोकांचं गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही चेंज झालेला आहे. म्हणजे गाणं हे फक्त गाण्यासाठी बघत नाहीत, लोक बघण्यासाठी पण येत असतात. त्यांना तो नव्या जनरेशनचा एक वर्ड आहे, एक्सपिरियन्स. करेक्ट. गाणं ऐकण्याचा आणि बघण्याचा एक्सपिरियन्स त्यांना हवा असतो. पण अकॉर्डिंग टू मी, गाण्याची कॉन्सर्ट आहे तर तुम्ही गाण्यातनं आधी 100% द्या, मग बाकीच्या गोष्टी मग नंतर येतात. सो माझ्यासाठी मी अजून हेच फॉलो करते की गाण्याचा प्रोग्राम आहे तर मी पहिले गाण्यावर फोकस करीन, पण डझंट मीन की मग मी फक्त गाण्यावरच फोकस करीन. मग मी चांगलं दिसू नये का? ऑफकोर्स चांगलं दिसायला पाहिजे. ते तर सगळ्या प्रोफेशन्सचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता हाच झाला की तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसे करता. करेक्ट. आणि इतकं इझी आहे. आता तुम्ही जर का, मी आत्ता कोणाला मेसेज केला तर मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट सगळेजण रेडी असतात, आउटफिट डिझायनर. फार कष्ट पण नाही घ्यावे लागत म्हणजे त्याच्यासाठी. तर इतक्या इझिली जर तुम्हाला छान दिसू शकता तुम्ही तर वाय नॉट. करेक्ट. करेक्ट. 100%. तू आता जसं म्हणालीस गाणं ऐकणं आणि बघणं, तर गाणं फक्त ऐकणं आणि गाणं ऐकणं आणि बघणं या दोन गोष्टीच आपण कम्पेअर केल्या तर एक श्रोता म्हणून तो एक्सपिरियन्स कसा बदलतो हे मी तुला विचारते, कारण तू स्वतः एक सिंगर आहेस आणि तू एक चांगली श्रोता आहेस. सो आय वुड लाईक टू नो. मी ॲक्च्युली जेव्हा श्रोता म्हणून गेली आहे तेव्हा मी फक्त लिस्नरच्याच भूमिकेत गेली आहे. कारण माझा तो स्वभाव नाही आहे. कारण मी गाणं ऐकत जरी असेन, गात जरी असेन, तरी मला डोळे मिटून ऐकायला आणि डोळे मिटून गायला आवडतं. त्यामुळे हे प्रॉबेबली हे प्रत्येकाच्या, आता माझा स्वभाव तसा असेल, बाकीच्यांचा स्वभाव गाणं एन्जॉय करण्याचा असेल, तर त्यांच्यासाठी तो एक्सपिरियन्स कदाचित वेगळा असेल. की मी आज गाणं ऐकायला गेलो आणि मी असला नाचून मस्त एनर्जी माझी हे करून आलो, तिकडे त्या एनर्जीला ती दिशा देऊन आलो. माझं ऐकण्याचं हे वेगळं आहे, वे ऑफ लिसनिंग वेगळं आहे. तर मला शांतपणे गाणं ऐकून ते स्वतःच सिंक इन होऊन त्याची तशी मजा घ्यायला आवडतं. सो आय थिंक हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार, किंवा तुम्ही गाण्याला कशा दृष्टीने बघताय, त्या कॉन्सर्टला तुम्ही काय पर्पजनी त्या कॉन्सर्टमध्ये ऐकायला जाताय, ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. 100%. आत्ता कॉन्सर्ट कल्चर आपल्या पण देशात खूप जास्त वाढलेलं आहे आणि नॉट जस्ट इथले आर्टिस्ट पण बरेच परदेशी आर्टिस्ट सुद्धा आपल्याकडे येतात, वेगवेगळ्या भागांमधनं येतात. फोक आर्टिस्ट असतील, वेस्टर्न म्युझिक करणारे असतील, आणि ही एक ओरड असते की अरे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, अरे असा प्रॉब्लेम झाला, अरे तसा प्रॉब्लेम. पीपल मॅनेजमेंट हा एक वेगळा मुद्दा आहेच की लोक जे कॉन्सर्टला येतात ते घरी कसे जातील ह्याच्याकडे तर मला जायचंच नाहीये. पण ॲज अ लाईव्ह परफॉर्मिंग आर्टिस्ट तुला आत्ता आपल्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाटतंय, किंवा त्यात कोणत्या एक दोन गोष्टी बेटर होऊ शकतात ज्यांनी तुझा ॲज अ सिंगर अनुभव बेटर होईल असं तुला वाटतं? मला सगळ्यात आधी इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा वगैरे ना लोकांनी स्वतःतच बदल करायला हवेत असं मला वाटतंय. की एखादा आर्टिस्ट हा, तुम्ही त्याच्यावर काहीही फेकून माराल किंवा एकदम तुम्हाला तो भेटायला आलाय तर तुम्ही त्याला हाताला खेचून खालीच ओढाल, हा स्वभावच पहिले बदलायला हवाय. करेक्ट. थोडंसं जरासं रिस्पेक्ट ठेवणं आर्टिस्टचा. आणि आता आपल्याकडे एवढं फार होत नाही, म्हणजे मराठी लोकांना खूप खरंच तसे संस्कारच आपले असतात की कलाकाराचा रिस्पेक्टच करायचा. तर आपल्याकडे असं फार बघायला मिळत नाही. पण असे अनेक व्हिडिओज मी बघितले की ज्याच्यात एखादा आर्टिस्ट गातोय आणि कोणीतरी एक बाटलीच फेकून मारली त्याच्यावरती, किंवा एक काय, म्हणजे हे तुम्हाला काय साध्य होतं ह्याच्यातनं? खरं, नुसतंच अटेन्शन सिकिंग. सो तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तर पुढची गोष्ट आहे, आधी तुम्ही ऑडियन्सचा स्वभावच चेंज व्हायला पाहिजे. हे सगळं जर का तुम्ही स्वतःत बदल आणले तर मग तुमच्याकडे ते राईट्स आहेत की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करा, हे तुम्ही म्हणू शकता. सो मला तरी असं आत्ता वाटत नाही आहे की काही चेंज करायला हवं आहे, एक्सेप्ट बेसिक ग्रीन रूममधल्या समजा नेसेसिटीज ज्या काही असतात. तर हे अत्यंत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, समजा वॉशरूम ते नीट असावं, किंवा सिक्युरिटी. करेक्ट. सिक्युरिटी नीट मॅनेज केलेली असावी, बॅरिकेड्स लावलेले असावे. करेक्ट. हे ह्या बेसिकच गोष्टी आहेत. अजूनपर्यंत मला असं काही वाटत नाही की ह्याच्यापेक्षा जास्ती काही बदल असायला हवा आहे. 100%. पण लोकांच्या ऐकण्याच्या आणि लोकांच्या स्वभावाच्या ह्याच्यात मात्र सिविक सेन्स मध्ये थोडासा डेफिनेटली व्हायला हवाय बदल. 100%. आपण बघतो ना की खूप वेळेला ज्या कॉन्सर्टबद्दल खूप आधी चर्चा असते त्याच्यानंतर तिथले जे व्हिडिओज आणि फोटोज येतात, तिथे ज्या हिशोबाने लोकांनी कचरा केलेला असतो, वाटेल तिथे वाटेल ते फेकलेलं असतं, आणि म्हणजे तर सिविक सेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय रिअली अग्री विथ दॅट. रिसेंटली तर म्हणजे असं एक का हा ट्रेंडच झालाय, म्हणजे की तुम्ही रूल बनवा, मी नाहीच फॉलो करणार. हा का रूल असा का ट्रेंड झालाय कळत नाही. म्हणजे का आहेत मग ते रूल्स? मग आपण अगदी बाकीच्या कंट्रीजमध्ये कसं सगळेजण छान डिसिप्लिन फॉलो करतात हे सांगतो, मग आपल्या कंट्रीत का नाही?
आपणही बाकीच्या देशांमध्ये जाऊन ते रूल्स फॉलो करतो. हो, दॅट्स द मोस्ट फनी पार्ट ऑफ तिथे. बापरे, तिथे खाली कचरा टाकलेला चालत नाही. पोलीस येऊन पकडतात, $500 तुम्हाला फाईन पडतो. मग आपल्याकडे हे का नाही करत आहात तुम्ही? आपला पण देश चांगला ठेवा, आपल्याही देशाला तसं छान लोक म्हणतील असं काहीतरी करा. पण आपल्याकडे जनरलच असं एक वृत्ती आहे की तू हे सुधार, तू ते सुधार, तू ते सुधार. माझं काय मी आहे तसाच राहणार आहे. तुम्ही सुधारायचं सगळ्यांनी. वृत्ती इज द करेक्ट वर्ड. वृत्ती आणि सिव्हिक सेन्स करेक्ट हे एक झालेलं आहे. अच्छा, कमिंग बॅक टू गाणं, मला मगाशी हा एक प्रश्न तुला विचारायचा होता की जसं तू म्हणालीस की तुझी आई रियाज करत असायची आणि तू आईला ऐकायचीस, आईला बघायचीस. तर एक गायिका म्हणून मी खूप लोकांकडनं हे ऐकलंय की अर्थातच तुम्ही रियाज तुमच्या वोकल सेन्ससाठी करूच शकता, पण ॲट द सेम टाइम तुम्ही काय विचार करता त्या गाण्याबद्दल ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर तुझ्यासाठी एक सिंगर म्हणून रियाजासोबत गाण्यात तुझा एक विचार असणं तुला किती महत्त्वाचं वाटतं? डेफिनेटली महत्त्वाचं. आणि तो कसा डेव्हलप होत जातो? म्हणजे इज इट विथ एज, इज इट विथ एक्सपिरियन्स, इज इट विथ मोर रियाज? कशाने होतं ते? करेक्ट. ह्या सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. कारण विथ एज तुम्ही जास्ती शिकता, जास्ती ऐकता, जास्ती मोठ्या एका ग्लोबल कम्युनिटीला तुम्ही एक्सपोज होत असता. तर ह्या सगळ्याचा तुमच्या गाण्यावर आणि तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरती परिणाम होतच असतो. पण माझी आई एक खूप छान वाक्य म्हणते की तुमच्याकडे सगळे दागिने आहेत, पण तुम्ही लग्नात जे दागिने घालून जाल तेच तुम्ही पार्टीला घालून जाल का? तो तुमचा विचार आहे की तुम्ही कुठे काय दागिने घालून जाल. हा जर तुमचा विचार आहे तर तुमच्याकडे आधी दागिने असले तर पाहिजेत. करेक्ट. तुम्ही दागिने साठवा तर आधी स्वतःकडे. हे स्वरांच्या साधनेनी होतं. माझी आई म्हणते तुम्हाला सगळे तुमच्याकडे अलंकार रेडी पाहिजेत. अलंकार म्हणजे गाण्यातले, की तुमचे स्वर नीट लागतायत ना, तुम्हाला हरकत नीट घेता येते ना, सगळे काय अलंकार रेडी असतील मग नेक्स्ट स्टेप इज तुमचा विचार की कुठे काय वापरायचं. हां, मग तुम्ही कुठल्या प्रकारचं गाणं तुम्ही गाताय. समजा मला म्हणत्यात पुण्याची मैना, ही लावणी आहे, किंवा अवचित वेणू घेऊन हाता, ही पण लावणीच आहे. करेक्ट. मग ह्याच्यात कसा आवाज लावायचा, पुण्याची मैनामध्ये कसा आवाज लावायचा, किंवा नाट्यगीत समजा नरवर कृष्णा समान, हे मी लाईव्ह गातानाचं नाट्यगीत असेल. पण मला मदन भासे हा मोही मना, हे मी सिनेमात गातानाचं नाट्यगीत आहे. तर ह्याच्यात मी कसा आवाज लावीन, हा काय मी फरक दाखवू शकते की ते माझं लाईव्ह सिंगिंग इम्पॅक्टफुल होईल आणि माझं रेकॉर्डिंग ऐकतानाही लोकांना तितकं इम्पॅक्टफुल वाटेल, सिनेमात बघताना वाटेल. हा मग तुमचा विचार आहे. करेक्ट. सो त्याच्यासाठी मला वाटतं ती पुढची स्टेप आहे. पण येस, डेफिनेटली स्वतःचा विचार डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. कमिंग टू थोडंसं आता गाण्याबद्दल तर आपण बोललो, पण अजून एक गोष्ट मला जी रिसेंटली आर्याबद्दल कळली ती म्हणजे तिला वाचायला खूप आवडतं. आणि एक वेगळंच आम्ही काय बॉन्डच केला या गोष्टीवरती. तर तुला वाचनाची आवड इन जनरल आयुष्यात कधी लागली? एक तर तू फर्स्ट बेंचर होतीस असं मला माहिती आहे, त्यामुळे आय एम नॉट सरप्राइज्ड की तुला सुद्धा आणि बिकॉज स्कॉलर म्हणून सुद्धा. पण वाचनाची आवड आणि गोडी कशी लागली आणि सध्या काय वाचतेस, काय वाचायला आवडतंय? मी आत्ता तर मी एस जयशंकर यांचं इंडिया वे पुस्तक वाचायला घेतलंय आणि ॲट द सेम टाइम मी नेक्सस नावाचं पुस्तकही वाचते. युव्हल नोआ हरारी ना? येस, करेक्ट. पण मला असं वाटतं हे एक मी नवा जिओ पॉलिटिक्स हा एक नवा जॉनर एक्सप्लोर करून. मी आता तेच विचारणार होते तुला की हे काय आहे. मी रिसेंटली मी खूप न्यूज बघत होते आणि खूप व्हिडिओज मी बघितले, काय कसं कुठल्या कंट्रीजचं कसं रिलेशन सुरू आहे, कोणी कोणाशी कसं एक खेळला वगैरे, असं काय न्यूजमध्ये बरंच मी वाचत होते. तर मग मला असं एक जाणवलं की जिओ पॉलिटिक्स कदाचित इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तर ते वाचून बघावं. तर त्याच्यासाठी सुरुवात म्हणून मी हे पुस्तक मागवलं, द इंडिया वे. आणि ते खरंच इंटरेस्टिंग आहे. खूप छान त्यांनी लिहिलं आहे की काय स्ट्रॅटेजीज ग्लोबल पॉलिटिक्ससाठी तुम्ही इंडियानी अंमलात आणायला पाहिजेत किंवा आणल्या आहेत. खूप छान अभ्यास करून, ऑफकोर्स म्हणजे आता लिहिलंच आहे फॉरेन मिनिस्टरनी. सो छान आहे ते पुस्तक. ओके, इंटरेस्टिंग. पण मला असं वाचायला आवडतं असं पुस्तक जर का विचारत असशील तू, तर ते आहे पु ल देशपांडेंचं मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास. जेव्हा जेव्हा मला असं सॅड, दुःखी वाटत असतं, मी ते पुस्तक हातात घेते आणि अख्खं पुस्तक वाचून काढते. त्याच्यानी जे काही एक मूड लिफ्ट होतो तो कशानेही बाकीच्या कुठल्या पुस्तकांनी होत नाही. ते
नाटक कसे बसवतात कशातले, गोळाबेरीज का, हो वाटतं. ते एक फार भारी आहे. मला वाटतं पुलं थेरपीच आहे, हो थेरपीच एक आहे, वेगळीच थेरपी आहे की तुम्ही त्यांचं कथाकथन घ्या किंवा खूप लोकांना माहित नसेल की त्यांच्या अनेक व्याख्यानांमधल्या क्लिप्स पण आय एम थँकफुल की ज्यांनी कोणी युट्यूबवर टाकले, नाहीतर आमच्या पिढीला बघायलाच मिळाल्या नसत्या. पण ते सुद्धा त्यात पण त्यांनी जे केलंय यार, म्हणजे कमाल नाही, खरंच कमाल, खूपच भारी. अच्छा, अजून एक खूपच भारी गोष्ट म्हणजे आर्या फर्ग्युसन कॉलेजची आहे आणि आर्याला फर्ग्युसन कॉलेजबद्दल विशेष प्रेम आहे असं मला कळलेलं आहे. तर मी तर मुंबईचे, मी तर फर्ग्युसन कॉलेज असं एक फक्त ऐकले आणि त्या बुक फेअरच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आयुष्यात गेले. म्हणजे जितकं मला पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तकांबद्दल क्युरिओसिटी नव्हती तितकं माझं असेल अच्छा आता मी फर्ग्युसन कॉलेजच्या आत जाणार आहे, पण कळणार आहे की काय आहे. प्लीज एक्सपिरियन्स केलं काय आहे फर्ग्युसन, पण काय आहे अशी काय मजा आहे फर्ग्युसन कॉलेजची, मला तुझ्याकडनं ऐकायचं. फर्ग्युसनची मला लहानपणापासून इतकी क्रेज होती की मी माझं सारेगमप 9वीत असताना झालं. त्याच्यानंतर 10वीत असताना मी कम्प्लिटली वर्षभर झीच्या कॉन्ट्रॅक्टचे शोज करत होते आणि माझं अभ्यास 10वीसाठीच्या बोर्ड एक्झाम्सचा अभ्यास करण्याचं मोटिवेशनच हे होतं की मला फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि फर्ग्युसनचा कट ऑफ आर्ट्सचा 94 होता तेव्हा. ओह माय गॉड. त्यामुळे काही करून 94% तर मिळवायचेच आहेत. हा माझा एक हे मोटिवेशन होतं माझं तेव्हाचा अभ्यास करण्याचं, इतकं मला फर्ग्युसन आवडतं. एक मोठं फंक्शन फर्ग्युसनमध्ये होणार होतं जेव्हा मी 10वीत होते आणि त्याच्यात आपल्या आदरणीय प्रतिभाताई पाटील येणार होत्या. तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं की फर्ग्युसन काय आहे. फर्ग्युसन मधली 4 मुलं आणि मी, जेव्हा मी शाळेतच होते, असे आम्ही त्या कार्यक्रमात गायला होतो आणि तेव्हा मी बघितलं की फर्ग्युसन काय आहे आणि तेव्हापासून माझं असं ठरलेलं की बास आपल्याला फर्ग्युसनमध्ये यायचं आहे काहीही झालं तरी. आणि फर्ग्युसन DESचं आहे, माझी शाळा पण DES, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. ओके. त्यामुळे ते एक असतं ना आपल्याला सिनियर्सबद्दल एक मान, तसं शाळेत असताना मला आपलं सिनियर आहे फर्ग्युसन कॉलेज म्हणजे असं आहे, इथेच आपल्याला जायचं आहे. आणि फर्ग्युसन तुमच्या अपेक्षा इन एव्हरी सेन्स पूर्ण करतं म्हणजे करतं. एक तर फर्ग्युसनचा कॅम्पस जगात भारी कॅम्पस आहे आमच्या कॉलेजचा आणि टीचर्स सगळ्या कमाल, इतकं कमाल टीचिंगसाठी नावाजलेलं कॉलेज. कुठून कुठून जगभरातनं तिकडे स्टुडंट्स यायचे. सगळ्यात म्हणजे मला रियालिटी चेक ह्या गोष्टीचा बसलेला फर्ग्युसनमध्ये की मी गाणं करता यावं म्हणून मी आर्ट्स घेतलं होतं आणि माझ्यामुळे असे असंख्य लोक होते ज्यांनी इतर काहीतरी करायचं आहे म्हणून आर्ट्स घेऊयात असं म्हणून आर्ट्स घेतलेलं. आणि फर्ग्युसनमध्ये मी गेले आणि तिकडे सगळे UPSC MPSC करायला आलेले लोक, ज्यांनी मुद्दाम आर्ट्स घेतलं होतं, जे मुद्दाम इकॉनॉमिक्स शिकत होते. आणि मला असं रियालिटी चेक बसला की अच्छा म्हणजे मुद्दाम पण आर्ट्स घेतात इथे, इतके पर्पज, इतके ड्रिव्हन लोक आले आहेत. हे एका इतक्या वेगळ्याच जगाशी ओळख करून दिली माझी फर्ग्युसननी की अफगाणिस्तानहून एक व्यक्ती आली आहे आणि ती आपलं इकॉनॉमिक्स शिकतीये इकडचं, कारण त्यांच्या देशातल्या पॉलिसीजसाठी त्यांना ते अंमलात आणता यावं म्हणून. इतकं भारी आपलं कॉलेज आहे असं मला तेव्हा रिअलाईज झालं. आणि फर्ग्युसनमध्ये मी इतकी मजा केली आहे. माझा एक फर्ग्युसनचा ग्रुप जो अजूनही आहे आणि आम्ही सगळेजणं अण्णाच्या कॅन्टीनमध्ये जाणे, वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये भाग घेणे, संस्कृत दिन वगैरे, सगळी गाणी संस्कृतमधली ती आम्ही कंपोज करणार, आम्ही म्हणजे आमच्या टीमनी. आणि एक कमाल कल्चरल ग्रुप आमचा होता. फिरोदियाला ची त्या प्रॅक्टिसेस आणि फारच मजा केली, म्हणजे काही अर्थच नाही. फर्ग्युसन कोर मेमरी असल्यामुळे लगेच म्हणजे आर्याची कळीच खुलली. आर्या 2.0 पर्सनॅलिटी फर्ग्युसन बद्दल बोलताना. माझं सिमिलर SNDT बद्दलही आहे. अच्छा, हा, कारण तू तिकडे पण मी SNDT मधनं केलं. येस, पण SNDT मध्ये सुद्धा मी तितकीच मजा, इनफॅक्ट जास्ती मजा केली, कारण काय गाणंच करायचंय आणि गाणंच अभ्यास, म्हणजे बाप रे, डबल बोनस मिळाला हा. म्हणजे असं झालं की हेच आपल्याला करिअरमध्येही हेच करतोय, अभ्यास पण ह्याचाच आहे. आधी असं व्हायचं की एकीकडे मी इकॉनॉमिक्स शिकतेय, एकीकडे गाणं करतेय. इथे म्हणजे सगळं मज्जाच झाली, गाणं एके गाणं. आणि जसं मघाशी पण मला एक सांगावंसं वाटलं की तू जसं म्हणलीस ना की गुरु आईनी एक गुरु म्हणून गाणंच नाही तर एक पर्सनॅलिटी पण डेव्हलप केली माझी, कारण ती तिच्या वागण्यातनं मी बघत आले. करेक्ट. तसं मला वाटतं की SNDTनी किंवा फर्ग्युसननी एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी. एस्पेशली SNDTमध्ये असताना बाकीच्या सगळ्या स्टुडंट्ससाठी मराठी मीडियम होतं. ओके. पण माझं शाळेपासनं किंवा फर्ग्युसन पण माझं इंग्लिश मीडियम, तर मला रायटिंग लँग्वेज इंग्लिश इझियर पडतं.
सो मी आपापलंच इंग्लिश लँग्वेज चूज केली. मी एकटी होते, एकटी. त्यामुळे नोट्स ऑफकोर्स मराठीतनं असायच्या किंवा सांगताना लेक्चर्स जे व्हायचे ते मराठीतनं. बरं, एक मला सांगायचं आहे इकडे, फर्ग्युसन असो, SNDT असो, मी साऊंड इंजिनिअरिंग शिकले ते असो, मी रेग्युलर स्टुडंट म्हणून अटेंड केलं. मी एकदाही एक्सटर्नल स्टुडंट म्हणून बाहेरून परीक्षा देते वगैरे असं नाही केलं. खूप मला आवडायचं सगळे लेक्चर्स अटेंड करायला. तर हे जे काय SNDTत लेक्चर्स व्हायचे किंवा नोट्स मिळायच्या ह्या सगळ्या मराठीत होत्या. त्या मी सगळ्या नोट्स इंग्लिशमध्ये करायचे आपापली. बापरे. हे मला खूप आवडायचं. आणि की अजूनही माझ्याकडे ज्या सगळ्या नोट्स आहेत माझ्या या सगळ्या इंग्लिशमधल्या आहेत. अजूनही जे कोणी SNDT मधले लोक इंग्लिश मीडियम चूज करतात, आणि हेही माझ्यानंतरच सुरू झालं इंग्लिश मीडियम घेणे, ते लोक मला विचारतात की तू ह्या नोट्स मला शेअर करशील का. कारण ज्या आम्हाला लेक्चर सांगताना जे मराठीत सांगायचे ते मी एकीकडे लिहून घेताना इंग्लिश लिहून घ्यायचे. सो हे एक जे काय असं होतं ना की नॉट जस्ट रिलेटेड टू म्युझिक, पण एक ओव्हरऑल तुमचं व्यक्तिमत्व घडतं. किती बाबतीत तुम्ही इव्हॉल्व्ह होता ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिंग. हे जे काही मला फर्ग्युसन आणि SNDTनी शिकवलंय त्याला लिटरली खरंच तोड नाही. मला वाटतं ह्या इंटरव्ह्यू नंतर जितके अजून SNDT मध्ये इंग्लिश मिडियम घेणारी लोक सगळे आर्याला मेसेज करणार, ते सगळं ठीक आहे, पण नोट्स कधी देतेस ते सांग. अच्छा, तू साऊंड इंजिनिअरिंगचं म्हणालीस, बरं झालं. मी तुला विचारणारच होते हा प्रश्न. एकतर मला इतकं भारी वाटलं जेव्हा मला कळलं की तू एक प्रॉपर कोर्स केला साऊंड इंजिनिअरिंगचा. तर एकतर तुला का करावासा वाटला मुळात साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स, आणि जेव्हा एखाद्या गायकाला टेक्निकॅलिटीज पण माहीत असतात तेव्हा त्याच्या गाण्यात काय बदल होतो असं तुला वाटतं? खूप म्हणजे खूप उपयोग झाला मला साऊंड इंजिनिअरिंगचा. गाण्यातल्या टेक्निकॅलिटीजबद्दल तर झालाच, पण एक तर मी तुला सांगते का करावं असं वाटलं. कारण 2014मध्ये आम्ही माझ्या फर्स्ट सोलो अल्बमचं रेकॉर्डिंग करत होतो, दिवा लागू दे रे देवा ह्याचं. आणि तेव्हा मला असं खूप फॅसिनेशन व्हायचं की हा जो इकडे मॅन बसलाय हा काय करतोय, किंवा त्या वेव्स ज्या दिसतात त्याच्यातनं मी समजा आता सलील दादाचे सगळे कॉम्पोजिशन्स होते आणि सलील दादा म्हणायचा हे जे आहे ना हे इथून इतका पार्ट कट कर आणि तिथून तितका पार्ट त्याला जॉईन कर वगैरे. तर मला तेव्हा काही कळायचं नाही की हे इथे शब्द तर नाही दिसत आहेत, काही दिसतच नाही. तुम्हाला कळतंय कसं की हा पार्ट, हा दिवा लागू दे रे देवा हे शब्द आहेत, हे तुम्हाला कसं कळतंय? करेक्ट. सो मला ते खूप फॅसिनेशन असायचं त्याच्याबद्दल की हे काय, व्हॉट गोज बिहाइंड इट. म्हणून मी असा विचार केला की साऊंड इंजिनिअरिंग शिकलं पाहिजे. आणि मग मी त्या साऊंड आयडियाजमधल्या कोर्सला एनरोल केलं आणि फारच मला एक वेगळं जग ओपन झालं त्याच्यानी. जसं आपण म्हणतो की काय म्हणूयात आता, थिअरी जसं इम्पॉर्टंट आहे, फक्त तुम्हाला ओरल एज्युकेशनपेक्षा थिअरीसुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे हे जे आपण म्हणतो, तसं ते साऊंड इंजिनिअरिंग आहे. कारण ते गाण्याची टेक्निकल बाजू आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. माहिती असेल तर त्याचा यूज होईल, म्हणजे माहिती असायलाच पाहिजे असं नाही, पण असेल तर तुम्हाला त्याचा एक्स्ट्रा ॲडिशनल व्हॅल्यू ॲडिशन होतं. त्यामुळे जेव्हा मी साऊंड इंजिनिअरिंग शिकले मला इतक्या नव्या गोष्टी रिअलाईज झाल्या. त्याच्यानंतर मी आमच्या ज्यांनी रेकॉर्डिंग केलं होतं माझं दिवा लागू दे रेचं, त्याला मी मेसेज का फोन केला आय थिंक, की तू जे मला म्हणला होतास तेव्हा ही ओळ तू परत गा, ही तू करू शकत होतास करेक्ट, गंडवलंच तुम्हाला, असं नको होतंच करायला. आता मला कळलेलं आहे की हे असं होऊ शकतं. सो नोबडी कॅन फूल यू. यासाठी तरी तुम्ही शिकायला पाहिजे साऊंड इंजिनिअरिंग. हे एक वेगळंच मोटिवेशन आहे शिकण्यासाठी. वा वा वा, भारी. पण सगळ्यात उपयोग मला ह्या तेव्हा झाला जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळे स्टुडिओज बंद होते. हो, करेक्ट. आणि मी सगळे रेकॉर्डिंग माझ्या होम सेटअपवरनं स्वतः करून लोकांना पाठवायचे. मी अजूनही करते ते. सो तेव्हा म्हणजे बघितलं कुठल्या गोष्टीचा कुठे कधी यूज होईल आयुष्यात, यू नेव्हर नो. वाव, भारी आहे यार हे. मला आता तू इतकं साऊंड इंजिनिअरिंग बद्दल बोललीस, मला असं वाटायला लागलं मी पण करावा का कोर्स. तर मी आर्याला नंतर ह्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करेन. पण आर्या, खूप गोष्टींबद्दल आपण बोललो, म्हणजे खूपच अनप्लॅन चाललंय हे. हा फोन असा इथेच पडलेला आहे माझा साधारण, ज्याच्यात प्रश्न होते. पण जिथे सुरुवातीला तू मेडिटेशन बद्दल म्हणालीस, आणि लुक ॲट द कोइन्सिडन्स, मी एनिवे विचार केलेला की तुला विचारीन की आजकाल फक्त गाणंच नाही, रादर कोणत्याही क्षेत्रात तुमची मानसिकता आणि मानसिक स्थिती कशी आहे हे खूप मॅटर करतच, इरिस्पेक्टिव्ह. पण एस्पेशली जेव्हा तुम्ही परफॉर्मिंग आर्ट्समध्ये असता किंवा तुम्ही एक कलाकार असता, जिथे लोक तुमचं गाणं ऐकण्यासाठी तू म्हणालीस तसं तिकीट काढून आलेत आणि त्यांना काहीही माहीत नाही की तुमच्या दिवसात, आयुष्यात, तिथे आधी नंतर काय चाललंय, अशा ठिकाणी एक गायिका म्हणून
स्वतःचं मेंटल स्टेट तू कसं सांभाळतेस आणि किती गरजेचं वाटतं तुला ते सांभाळणं, त्यासाठी काय करता येऊ शकतं फॉर ऑल द पीपल ज्यांना कदाचित या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इट कुड बी इम्पॉर्टंट. मी आत्ता मी मेडिटेशन सुरू केलंय, पण त्याच्या आधी मी जसं म्हटलं की तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस जे असतात, एक्सपिरियन्सेस शेप यू. सो जसं मी सारेगमपचा एक्सपिरियन्स सांगितला की तो लहानपणीच मला एक इतकं मेंटली स्ट्रॉंग केलं सारेगमपनी की मग आता मला ते लाईव्ह परफॉर्मन्स करताना मला ते मॅटर करत नाही. पण नवीन जर कोणी असेल जे डायरेक्ट प्रोग्रॅम्सनी त्यांची सुरुवात झाली आहे तर त्यांना हे डेफिनेटली अफेक्ट करेल बाकीची परिस्थिती. कारण बिईंग अ सिंगर एकतर इट्स नॉट इझी. करेक्ट. टू बी इन दिस इंडस्ट्री, टू बी अ सिंगर, टू बी एनी आर्टिस्ट इन द इंडस्ट्री, इट्स सो नॉट इझी. कारण तुमचा एक स्वतःशी एक डायलॉग सुरू असतो इंटरनल की एक तर कमालीची इन्सिक्युरिटी, आज काम आहे उद्या काम मिळेल का, ही एक इन्सिक्युरिटी ही एकीकडे ठेवली तरी आज मी एक गोष्ट आज मी ही तान गाऊ शकते, उद्या मी ती गाऊ शकेन का. सो कॉन्स्टंटली आपण स्वतःला प्रूव्ह करत राहणे. कारण आजच्या कार्यक्रमात मी हे खूप भारी गायले, डझंट मीन उद्या रंगदेवता माझ्यावर तेवढी प्रसन्न असेल, उद्या काहीतरी समजा हवाच बदलली, अचानक खरंच आली घशात, काही सांगूच शकत नाही आणि तुमचा परफॉर्मन्सवरती त्याचा काही परिणाम झाला तर ह्या गोष्टी ज्या तुमच्या हातात नाही आहेत तर तुम्ही स्वतःला एक सेल्फ डाऊट मोडमध्ये जाऊ शकता. सेल्फ क्रिटिसिझम की मी काल तर मी हे छान गाऊ शकले, आज मी का नाही गाऊ शकले, हे एक होऊ शकतं. हे तर मी रियाजाबद्दल आणि स्वतःबद्दल म्हणते. किंवा स्टेज फ्राईट, स्टेज फिअर काही काहींना असं, मला सुद्धा होता. म्हणजे अजूनही काही वेळेस असं होतं की बापरे कसं होणार. परवा ग्रँड थिएटरमध्ये गाताना मला असं झालं की बापरे ग्रँड थिएटरमध्ये गातोय आपण, कसं होणार. इतकी वर्ष मी गाते पण तरी हे एक मनात येतच. करेक्ट. हे सिंगर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, हे समजा माझं गाणं रिलीज झालंय तर ते लोक कसे परसिव्ह करतील त्या गाण्याला, किंवा माझ्याकडनं काहीतरी वेगळं गायलं गेलं आणि ते लोकांना नाही आवडलं तर काहीतरी ट्रोलच तर नाही होणार. ह्या गाण्याचे लिरिक्स मी विचारच केला नाही की हे लिरिक्स लोकांना आवडतील का. डेफिनेटली म्हणजे मी करते विचार, पण तरी यू नेवर नो कुठल्या गोष्टीने तुम्हाला काय लोकांकडून काय रिॲक्शन येईल. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की मेडिटेशन आणि डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस, मेडिटेशन हे डेफिनेटली मॅटर करतं. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मला रिसेंटली असं जाणवलं की मी लोकांना सांगायला लागावे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्या फील्डमध्ये यायचं आहे तुम्हाला, नॉट जस्ट धिस फील्ड, इन एनी फील्ड, जर तुम्ही काहीतरी तुमच्या फर्स्ट स्टेप्स एक कमाल असं काय आईबाबांच्या प्रोटेक्टेड वर्ल्डमधनं बाहेर पाऊल टाकता आहात तर बेसिक गोष्टी ज्या असतात ना रिलेटेड टू सायकॉलॉजी त्यांचं वाचन करावं. ओके. सो तुम्हाला हे कळेल की समोरची व्यक्ती जी आत्ता माझ्यावर चिडचिड केलेली आहे ह्याच्यात माझा दोष नाही आहे, त्या व्यक्तीचं काहीतरी पर्सनल घडू शकलं असेल म्हणून ती चिडचिड करत असेल. हे तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्ही काहीतरी बेसिक त्याच्याबद्दल वाचलेलं असायला हवं किंवा तशी स्वतःची मेंटॅलिटी तयार करायला पाहिजे की दरवेळेला जर का लोक आपल्याला काहीतरी असं म्हणतात दरवेळेला हा माझाच प्रॉब्लेम नसू शकतो, हे तुम्हाला स्वतः कळायला हवं. करेक्ट. सो तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा, स्वतःला आधी जाणून घ्या की तुमचे मुद्दे काय आहेत हे तुम्ही स्वतः जाणून घ्या, तरच लोक तुमच्यावर जे प्रोजेक्ट करतायत ते त्याचा आणि तुमच्या स्वतःतल्या गोष्टींचा तुम्हाला फरक कळेल. व्हेरी इम्पॉर्टंट यार, व्हेरी इम्पॉर्टंट. मला जरा म्हणजे आपण आपल्या गप्पांच्या थोड्याशा शेवटाकडे आलोय, पण आत्ता एक गोष्ट घडली ज्याबद्दल तुला फार आनंद झाला आणि दॅट इज सोनू निगम अप्रिशिएटिंग यू. सो आय रिअली वॉन्ट टू आस्क की एकतर कसं वाटलं, अर्थातच भारी वाटलं हे माहिती आहे, पण जरा जितक्या लोकांना कदाचित माहीत नाहीये तर नक्की काय घडलं होतं आणि काय ती कॉम्प्लिमेंट होती, तू ती कशी रिसीव्ह केलीस, तुला त्यानंतर कसं वाटलं, सगळं मला जाणून घ्यायचं. आत्ता पण माझ्या अंगावर काटा येतं, डोळ्यात पाणी येतं एक्साइटमेंटनी. पण संगीत मानापमान जो सिनेमा आत्ता आला ज्याच्यात माझी 4 गाणी आहेत आणि मला मदन भासे ह्या गाण्याबद्दल सोनूजींनी त्यांच्या सुबोधदादांनी त्यांचा जो इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात त्यांनी हे मेन्शन केलं की मराठी गायक तुम्हाला कोण आवडतं असा त्यांना प्रश्न विचारला होता आणि ते म्हणाले की ह्या संगीत मानापमानच्या अल्बममध्ये एक आर्या आंबेकर म्हणून सिंगर आहे आणि ती मला खूप आवडली आणि खूप तिचा तयारीचा गळा आहे आणि सच्चा सूर आहे. वाव. आणि मी एवढाच इंटरव्ह्यू मी ऐकला होता,
मला आधी असं सांगितलं एका त्या कोऑर्डिनेटरनी की अगं माहिती आहे का आत्ता काय झालं, सोनूजींनी तुला ॲप्रिशिएट केलं. इथेच मी अशी होते की व्हॉट, हो प्लीज मला याचा कोणीतरी याचा एव्हिडन्स द्या, मला फ्रेम करून ठेवायचं. कसा विश्वास ठेवू कळत नाहीये. एक्झॅक्टली. आणि मग जेव्हा मी व्हिडिओ बघितला तर त्याच्यात त्यांनी बाई ग बद्दल सुद्धा मेन्शन केलंय की ती चंद्रमुखी म्हणून जी फिल्म आली होती त्याच्यात पण मला आर्याचं गाणं आवडलं होतं आणि मानापमानमध्ये ती जे गायली आहे हे सुद्धा मला आवडलं आहे. तर तिचा तयारीचा आवाज आहे आणि खूप सच्चा सूर आहे. हे ऐकून मी जे काही थोड्या वेळ अशी स्टंट बसले होते की व्हॉट आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचं सगळं काय म्हणूयात, इट वॉज सो वर्थ इट. आणि थँक्यू आई, मला गाणं शिकवलंस लहानपणापासून. इतकी मी रिलक्टंट किड होते पण तरी तू मला एक जो काही पुश माझ्या आईने मला दिला स्वतःचं करिअर बाजूला ठेवून. आणि बाय द वे तू मगाशी म्हणालीस देशातनं दुसरी आली आहे मी विशारदमध्ये वगैरे, मला हे सांगायला आवडेल इकडे की माझी आई स्वतः MA गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि ती विशारदच्या पुढची जी एक्झाम असते अलंकार त्याच्यात ती भारतातनं पहिली आली आहे. बापरे, द लेगसी इज इन द हाऊस. येस. आणि हे सगळं तिचं इतकं छान करिअर सुरू असताना तिने माझ्या गाण्याकडे लक्ष दिलं आणि इतकं मला गायिका म्हणून डेव्हलप केलं आणि गाणं सातत्याने मला शिकवत राहिली. मी कितीही तिच्याशी भांडो आणि काही करू तरी सुद्धा. तर ह्या सगळ्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. सो भारी. हो खरंच. हे काय म्हणतो ना आपण, एक गायिका होण्यासाठी एकट्या गायिकेचं त्याच्यात काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं. गुरु, बाकीची अख्खी फॅमिली सपोर्ट ह्या सगळ्याचं इक्वल श्रेय असतं. सो फॅमिली सपोर्ट आणि माझे जे म्युझिशियन्स असतील किंवा ज्यांनी आत्तापर्यंत मला एक गायिका होण्यासाठी एक पुश दिला आहे. एक सचिन तेंडुलकरनी मध्यंतरी त्याच्या एका मुलाखतीत खूप छान वाक्य म्हटलं की लोकांच्या अपेक्षांचं ओझं असतं का तुझ्यावर, असा प्रश्न होता. तर ते म्हणाले की लोकांच्या अपेक्षा त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवल्या तर तुम्ही खालीच जाणार आहात अपेक्षांनी, पण त्याच अपेक्षा त्यांनी आपल्या पाठीशी धरल्या तर तुम्ही त्यांनी पुढे जाणार आहात. सो मला हे असं खूप वाटतं की मला लहानपणापासून आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की सगळे असे सपोर्टिव्ह लोक माझ्या आजूबाजूला होते. माझे आई बाबा, माझे आजी आजोबा, सगळे माझे मला आत्ता जे माझ्याबरोबर साथ करतात ते सगळे माझे अकंपनिस्ट, झीचा प्लॅटफॉर्म, जे काही देवाची कृपा, ऑफकोर्स माझे गुरुजन सगळे, ज्यांची गाणी मी ऐकून मोठी झाली आहे, गुगल जे काही मी ऐकलं आहे, जे कोणी माझ्यासाठी गुरु म्हणून काम केलं आहे, असे सगळेजण माझे पियर्स, सगळ्यांनी जे काही मला एक गाण्यात सपोर्ट केलं आहे त्या सगळ्यामुळे हे त्या सगळ्याचं हे श्रेय आहे. जेव्हा कोणी माझं ॲप्रिसिएशन करतं, नॉट जस्ट सोनूजी, कोणीही, तेव्हा मी मनात ह्या सगळ्यांना थँक्यू म्हणते. हे सगळं तुमच्यामुळे आहे, थँक्यू सो मच. वाव, ही जाणीव तुला आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे यार, जेन्युइनली. म्हणजे उगाच नाही म्हणत ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. इट रिअली इज. पण तो अंमलात आणला तर इट रिअली इज, नाही का? शेवटचे 2 प्रश्न आर्या. मगाशी आपण रियालिटी शो बद्दल बोललो पण मी तुला हे विचारायचं विसरले आणि मी हा प्रश्न विचारते त्या सगळ्या लोकांसाठी किंवा त्यांना मदत व्हावी ह्यासाठी ज्यांना रियालिटी शो मध्ये आपलं करिअर दिसतंय किंवा ज्यांचं स्वप्न आहे की कधीतरी मे बी गाण्याचा, आजकाल अनेक गोष्टींचे रियालिटी शोज आहेत, डान्सचा, कुकिंगचा, ॲक्टिंगचा, मला माहित नाही, वॉट एव्हर द रियालिटी शो इज, पण यू हॅव बीन थ्रू अ रियालिटी शो. आणि नॉट जस्ट अ रियालिटी शो, एक असा शो ज्यासाठी लोक आपापलं स्केड्यूल चेंज करायचे की अरे लिटिल चॅम्प्स बघायचं, संपला विषय तिथे. तर रियालिटी शो तुम्ही केल्यानंतर, तुम्ही त्यात जिंका किंवा तुम्ही फायनलिस्ट असा किंवा तुम्ही भाग घेतलेला असा, कोणती गोष्ट तुम्ही विसरायला हवीत पोस्ट रियालिटी शो, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जात राहायचं असेल आणि त्याचं बॅगेज कॅरी करायचं नसेल तर? फेम आणि कौतुक. जे मी मगाशी म्हटलं की तुम्ही कोण आहात, तुमचं गाणं आत्ता कुठल्या लेवलला आहे आणि तुम्हाला कुठल्या लेवलला जायचं आहे हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. नाही तर कोणीही उठसूट येत आहे आणि म्हणते की अरे आज तू जे गायलीस ना त्याला तोडच नाही, आई शपथ काय गायलीस तू, आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला तर संपला विषय. मला माझं हे माहिती पाहिजे की मी आज, तुम्हाला माझं गाणं आवडलं, थँक्यू सो मच, पण मला माहिती आहे मी कुठे चुकले, मला माहिती आहे की मला काय करेक्ट करायचं आहे, हे ॲट द सेम टाईम तुमच्या डोक्यात पाहिजे. सो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आत्ता जसं शंकरजी एका मुलाखतीत म्हणाले की फेम आणि तुमचं काय विद्या, सक्सेस आणि विद्या ह्याचा काहीच संबंध नाही आहे. विद्या एकीकडे ग्रहण करायची असते
आणि मग त्याच्यानंतर सक्सेस मिळाला तर मिळाला, फेम मिळाली तर मिळाली. करेक्ट. त्याचा आणि तुमच्या नॉलेज हे करण्याचा काहीच संबंध नाही आहे. ते तुमचे प्रोसेस एकीकडे सुरू असायलाच पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हा. आपण शेवटचा प्रश्न आर्या, मी असंच तुझं इंस्टाग्राम स्क्रोल करत होते, असं स्टॉक करत होते थोडंसं की काय आहे बाबा या मुलीच्या आवडीनिवडी काय आहेत. तर त्यात तुझं Q&A मला दिसलं आणि त्यात कोणतरी तुला लता दीदींबद्दल विचारलंय. तर आय स्टील रिमेंबर बॅक देन जेव्हा तुम्ही सगळे लिटिल चॅम्प्सच्या निमित्ताने त्यांच्या घरी गेलात आणि ते सगळं शूट करून आम्हाला जेव्हा आम्ही टीव्हीवर बघितलं तेव्हा आम्हालाच इतकं भारी वाटलेलं की माय गॉड हा काय क्षण असेल या सगळ्यांसाठी. त्यात अर्थातच लता दीदींबद्दल म्हणजे काय बोलणार, साक्षात सरस्वती, त्यामुळे बोलण्यासारखं काही नाहीये. पण त्यात तू एक खूप भारी गोष्ट म्हणालीस की त्यांचं जे देशप्रेम आहे ते सुद्धा तुला इन्स्पायर करतं. आणि हे मी आतापर्यंत कोणाकडनंच नाही ऐकलंय. म्हणजे अर्थात त्यांना इतर कोणत्या कोणत्या कलांची आवड होती ते तू मेन्शन केलेलंस. अर्थातच बाकी ऍज अ सिंगर आणि ऍज अन ऑडियन्स सुद्धा ते किती कमाल होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण देशप्रेम ह्याबद्दल मला जरा तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आणि एक कलाकार म्हणून सुद्धा ती भावना आपल्या मनात ताजी असणं, डज इट गिव्ह अ सेन्स ऑफ पर्पज टू यू ॲज अ पर्सन अँड अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड की मी आज जी कला सादर करू शकते आहे ती मी ह्या देशाचा भाग आहे. म्हणजे एक मी मध्यंतरी खूप छान वाचलं होतं की रेसेस अँड एथनिसिटीज आणि कास्ट हे का डेव्हलप झाले, वेगवेगळे काय म्हणतात भाषा, वेगवेगळे देश हे का डेव्हलप झाले. आय थिंक हे सेपियन्समध्येच लिहिलंय का, युवल नोआ हरारीनीच लिहिलंय. अच्छा. की प्रत्येक व्यक्तीला एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग हवं असतं. सो आय बिलॉंग टू आंबेकर फॅमिली ह्याचा मला अभिमान असतो. आय बिलॉंग टू दिस नेशन, आय बिलॉंग टू महाराष्ट्र ह्याचा मला अभिमान असतो. सो एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग जे असतं करेक्ट, ह्याच्यामुळे जे मनाला आनंद मिळतो ह्याच्यासाठी हे सगळे वेगवेगळे प्रांत डेव्हलप झाले असं आय थिंक त्या पुस्तकात का कुठेतरी लिहिलेलं आहे. सो मला असं खूप वाटतं की माझी ओळख ही काय असणार आहे, ही एक भारतातली गायिका आहे, ही एक महाराष्ट्रातली गायिका, मराठी गायिका आहे. सो ती एक सगळ्यात पहिली ओळख असते आणि असायला पाहिजे. मला लहानपणापासून आईबाबांनी हेच सांगितलंय की देश पहिला मग बाकीचं सगळं. सो मी खूप एक बेसिक किस्सा सांगते. खूप मला एक दिवस थंडी वाजत होती. म्हणजे बाबांना म्हटलं काय वेड्यासारखी थंडी आहे म्हटलं आज मी थर्मल वेअर घालून बसली आहे म्हटलं पुण्यातल्या थंडीत, इतकी थंडी आहे, कसं होणार. इतकी चिडचिड केली की कशामुळे एवढं होतंय थंडी आणि काय. आणि बाबांनी मला एक सियाचीनमधल्या सैनिकांचा फोटो दाखवला. मला इतकं तेव्हा असं झालं की प्रचंड बर्फ आणि एवढे थर मोठे जाड असे घालून सैनिक लोकांनी झेंडा हातात धरलाय असा तो फोटो आहे, प्रचंड बर्फाच्या ह्याच्यात. आणि माझे बाबा म्हणाले आता हा तू विचार कर की हे कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं जात आहेत सगळेजण, जेव्हा तू इकडे पुण्यात चिडचिड करतेस थंडीची. त्यामुळे मला असं रिअलाईज झालं तेव्हाच की काय आपण कुठल्या फालतू गोष्टींवरती आपण कटकट करत असतो आणि आपले सैनिक लोक आपल्यासाठी काय करतायत तिकडे, स्वतःचा अख्खा जीव ते बलिदान करतायत आपण सेफ राहावं म्हणून. तर हे मला डेफिनेटली हे वाटतं की ह्या बाबतीत दीदींनी खूप कॉन्ट्रीब्यूट केलं. त्यांनी त्यांच्या गाण्यातनंच प्रीच नाही केलं फक्त, म्हणजे त्यांनी सैनिकांना मदत करणे, कुठल्या कुठल्या फंड्सना मदत करणे, काय काय पद्धतीने मदत करणे, ही सगळी कामं त्यांनी खूप केली. सो जसं आपण एखाद्या गुरुला म्हटलं ना मी, जसं व्यक्तिमत्व घडवत असतो गुरु, तसं एखाद्याला आपण एक आयडल म्हणून बघितलं की त्याचे काय काय मुद्दे आपल्याला आवडत आहेत ह्या सगळ्याचं आपल्याकडे एक नकळत तो संस्कार होत असतो. करेक्ट. तर तसं मला घरात सुद्धा ही शिकवण आहे की देश पहिला मग बाकीचं सगळं. आणि दीदींकडे सुद्धा मला बघितल्यावरती ती एक गोष्ट त्यांची मला खूप भावली की ह्यांनी इतकं केलं सैनिकांसाठी, इतकं काय विदाऊट एनी काही क्रेडिट्सचं त्यांना काही पडलेलं नव्हतं. हे सैनिकांसाठी करायचं आहे म्हणून त्यांनी ते केलं. तुम्हाला देश पहिला असायलाच पाहिजे तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये. तुम्ही पहिले देशाचे नागरिक आहात, देश आहे म्हणून तुम्ही आहात. तर ह्याची जाणीव सतत असायला पाहिजे. आणि हे दीदींनी काम हे केलं त्यामुळे त्या मला जास्ती भावतात त्या बाबतीत की फक्त गाण्याकडे लक्ष नाही दिलं त्यांनी त्यांची सोसायटी प्रती त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे ह्याची सुद्धा त्यांना जाणीव होती. आणि ही असायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला, कलाकाराला नाही, प्रत्येक व्यक्तीला.
सो ट्रू. खूप भारी. आर्या, मला असं जेन्युइनली वाटतं की खूप लोक खूप कमाल आर्टिस्ट असतात, पण जी माणसं माणूस म्हणून पण खूप छान असतात, त्यांचे विचार खूप छान असतात, ती थोडीशी जास्त आवडायला लागतात आपल्याला. तर माझं असं झालेलं आहे आजच्या आपल्या गप्पांनंतर की अर्थातच तुझ्या सगळ्या गाण्यांबद्दल एक अख्खा ऍक्च्युली पॉडकास्ट होऊ शकतो फक्त एक एक गाणं डिस्कस केलं जरी आर्याचं तरी, कारण तिचा जसा सोलो शो आहे ज्यात ती स्वतःची गाणी गाते, जी बाय द वे खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की आपल्या गाण्यांचा एक शो होण्या एवढा ऐवज तुझ्याकडे आहे. एवढी गाणी तू गायलेली आहेस, एवढं सगळं तू केलंयस, जे तू आता सादर करू पाहतेस, ही खूप भारी आणि कौतुकाची गोष्ट आहे. सो प्लीज पॅट युअर बॅक फॉर दॅट. आणि तुझ्या सोलो शोच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी तुला खूप शुभेच्छा सगळ्यात आधी. आणि थँक्यू सो मच. मला असं वाटतं की खूप मजा आली, खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलता आलं आणि अजिबातच मला असं वाटलं नाही की तू कमी बोलणारी वगैरे आहेस. तर आता मला जरा जाणून घ्यायचं, सरप्राईज केलं हे की बापरे कसं काय मी बोलले. जो सुरुवातीचा मुद्दा होता की वॉज इट अ वर्थ इट डिसिजन की नाही, ते आता आपल्याला येस, ॲब्सोल्युटली वर्थ इट. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं तुझे प्रश्न. आणि मी जसं तुला आधी म्हटलं की मी तुला हो म्हणण्याचं कारणच हे होतं की मला माहितीये की तू सेन्सिबल प्रश्न विचारतेस आणि इतका छान अभ्यास करून प्रश्न विचारतेस. सो मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच आर्या. आणि खूप म्हणजे आता अर्थातच कोणती मला वाटतं फिल्म अपूर्ण असते आर्याचं एकतरी गाणं असल्याशिवाय. आणि द बेस्ट पार्ट इज की प्रत्येक गाणं तितकं सुंदर असतं. त्याला जशा आधीच्या गाण्यांना एक रिकॉल व्हॅल्यू होती, ती तुझ्या गाण्यांना आहे. हे मी तुला ॲज अन ऑडियन्स सांगते आणि आय नो ऑफ सो मेनी पीपल जे तुझी गाणी ऐकतात, त्यामुळे इट इज अ गिवन. जाता जाता अर्थातच एकतर लोक मला शिव्या घालणार आहेत की एवढी एक तास गप्पा मारल्या पण तिच्याकडनं गाणं नाही गाऊन घेतलं, तर सॉरी, माफ करा. पण शेवटी आता मी तिच्याकडनं गाणं गाऊन घेणार आहे. एनी सॉन्ग, कोणतंही गाणं जे तुला गावंसं वाटतं आता. बापरे, हा सगळ्यात कठीण प्रश्न आहे शेवटी विचारलाय मी. हो, मला असं लोक विचारतात ना, तुझं कुठलं फेवरेट गाणं आहे, पण मी ते नाही विचारलं तुला. हा, तू आत्ताच्या डोक्यात येईल ते का, असं काही स्पेसिफिक नाहीये. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, 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 रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, एक झाला, एक झाला. क्या बात है. थँक्यू सो मच आर्या.
आणि आय होप तुला आज मजा आली असेल आणि तुझ्या पहिल्या पॉडकास्टबद्दल तुझं खूप खूप कौतुक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्ते. थँक्यू.